उंच आकाशी उडते पतंग. उंच आकाशी उडते पतंग. साथ हवेची त्याला साथ. आकाशी दिसतील नवनवीन रंग. आकाशी दिसतील नवनवीन रंग. तिळगुळाचा स्वाद खमंग. अशा या खमंग तिळगुळासोबत आपण सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तेजस्विनी महिला मंडळ खारघर आयोजित यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली या कार्यक्रमात मी दीपाली डाबळे आपणा सर्वांचं स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे आपण प्रार्थनेने करूया. या कुंभेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभी देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. धन्यवाद. यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ शुभांगीताई बिरोडकर यांचे तेजस्विनी महिला मंडळ खारघर तर्फे मनपूर्वक स्वागत. तसेच मंडळाच्या अध्यक्षा माननीय त्रिवेणीताई सालकर, उपाध्यक्षा माननीय मनीषाताई बर्वे व सर्व कार्यकारिणी सदस्य व उपस्थित मान्यवर प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. संक्रांत म्हटलं की दान आलंच आणि आपल्या हिंदू धर्मात दानाला अधिक महत्व आहे. अर्थात दान कोणत्याही प्रकारचं असो ते निस्वार्थ असलं पाहिजे आणि असेच निस्वार्थ योगदान देणाऱ्या आपले सैनिक ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत अशा सैनिकांना नुकत्याच झालेल्या गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा देत मी त्रिवार वंदन करते. मायेचं असंच निस्वार्थ दान देऊन अनाथांची माय बनणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ आणि तथ्थक सम्राट पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज तसेच ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्या कीर्तिताई शिलेदार यांना प्रथम श्रद्धांजली वाहून त्यासाठी मी आपण सर्वांना 2 मिनिट मौन व्रत पाळण्याची विनंती करते. धन्यवाद. मला आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी पुढील सूत्र त्रिवेणीताईंना सुपूर्द करते. त्रिवेणीताई. थँक्यू दीपाली. नमस्कार. माझा आवाज येतोय ना सर? येतोय येतोय. नमस्कार. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक शुभांगी तिरोडकर मॅडम, आपल्या संस्थेच्या उपाध्यक्षा मनीषाताई बर्वे, सचिव सुजाता देशमुख, सर्व कार्यकारिणी सदस्य आणि आपल्या ह्या अजून एका ऑनलाईन कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. नवीन वर्ष नुकतंच सुरू झालेलं आहे आणि आपला हा कार्यक्रम आपण मकर संक्रांती निमित्त घेतो आहोत. तेव्हा नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना मनापासून भरभरून शुभेच्छा देते. हे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक नवी आशा, नवी उमेद घेऊन येईल आणि जगावर घोंघावणारं जे कोरोनाचं संकट आहे ते आता पूर्णपणे दूर होईल अशी आशा बाळगूया, अशी प्रार्थना बाळगूया आणि कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. मैत्रिणींना आपल्याला माहीत आहेच की स्थापनेपासून आस्थागायक तेजस्विनीने नेहमीच आपल्या विचारांना चालना देणारे, आपले प्रबोधन आणि मनोरंजन करणारे, आपल्यातल्या सृजनशीलतेला वाव आणि प्रोत्साहन देणारे अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत, आयोजित केलेले आहेत. किंबहुना या मागील 2 वर्षाच्या लॉकडाऊनच्या संकट काळात सुद्धा आपले कार्यक्रम थांबलेले नाही. आपण आपले कार्यक्रम ऑनलाईन सुरू केले आणि ह्या लॉकडाऊनच्या काळात सुद्धा अनेक दर्जेदार चांगले कार्यक्रम
आपल्या मैत्रिणींना, आपल्या सदस्यांना देण्याचा आपण प्रयत्न केला. आजचा हा कार्यक्रम सुद्धा आपल्यातल्या ज्या नवीन उद्योजिका आहेत किंवा नवीन उद्योजक आहेत, म्हणजे मला वाटतं काही पुरुष सुद्धा या ठिकाणी जॉइन झालेले आहेत. तर या सर्वांना जे आपल्या स्वतःच्या बळावर आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना मार्गदर्शक ठरेल, त्यांना प्रोत्साहन मिळेल म्हणून आपण आयोजित केलेलं आहे. आणि शुभांगी तिरोडकर मॅडमसारख्या या क्षेत्रामधली एक अधिकारी म्हणजे अधिकारवाणीने या विषयावर बोलू शकेल, अशी व्यक्ती मार्गदर्शक म्हणून आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेली आहे. तेव्हा आपल्याला सर्वांना हा कार्यक्रम नक्कीच खूप उपयुक्त वाटेल, यात मला तरी काही शंका नाही. आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल, की संस्थेकडे आज स्वतःची जागा आहे. त्या जागेमध्ये आपण अनेक स्थायी स्वरूपाचे प्रासंगिक उपक्रम सुरू केलेले आहेत. त्याच्यामध्ये बालवर्ग, संस्कार वर्ग, आध्यात्मिक वर्ग, समुपदेशन, ग्रामपंचायतीचं काम आपण या ठिकाणी करतो. विविध विषयांवरच्या कार्यशाळा आपण या ठिकाणी घेतो. त्याशिवाय खारघरमधल्या विविध समस्यांसाठी आपण काम केले आहे, करतो आहोत. नुसत्या नागरी समस्या असतील, कौटुंबिक असतील, महिला आरोग्यविषयक असतील, उद्योगविषयक असतील किंवा मग खारघरमध्ये उभा राहिलेला दारूमुक्त खारघरचा ऐतिहासिक लढा असेल. या सगळ्यामध्ये आपल्या संस्थेचा नेहमीच महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. आपल्या प्रत्येक कामातून, आपल्या प्रत्येक कार्यक्रमातून सामाजिक दायित्वाची भावना जोपासण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि म्हणूनच संक्रांतीसारख्या सांस्कृतिक समारंभात देखील आपण कोणत्याही प्रकारचं वाण लुटत नाही. तर आपल्या ज्या सदस्य आहेत त्यांनाच उलट आपण यथाशक्ती दान देण्याचं आवाहन करतो. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो, की आपल्या ज्या मैत्रिणी आहेत, आपल्या ज्या सभासद आहेत, त्या आपल्याला खूप छान प्रतिसाद देतात आणि मग या प्रतिसादातून जो निधी जमा होतो, तो आपण एखाद्या आपल्यापेक्षा अधिक व्यापक काम करणाऱ्या संस्थेला देणगी रूपात देतो. मग कधी ती संस्था असेल, कधी वनवासी कल्याण आश्रमासारखी अखिल भारतीय पातळीवर काम करणारी संस्था असेल, कधी आपण एखाद्या सेवा वस्तीवर जातो, एखाद्या आदिवासी पाड्यावर जातो, तिथल्या महिला मुलांसोबत हा सण साजरा करतो, तिथले गरजेच्या वस्तूंचं वाटप करतो. मागच्या वर्षी आपण खारघरमध्ये कॅन्सर पीडितांसाठी अतिशय चांगलं काम करणाऱ्या संत गाडगेबाबा चॅरिटेबल ट्रस्टला हा निधी आपण सुपूर्द केला. आणि यावर्षी सुद्धा आपण अनाथ मुलांसाठी आणि वृद्धांसाठी खूप चांगले काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेला हा निधी आपण समर्पित करणार आहोत. तर या निमित्ताने मला आवाहन करून इच्छिते, की ज्यांनी अशा प्रकारे ज्यांना इच्छा आहे हा अशा प्रकारचा निधी देण्याचा, पण ज्यांनी काही कारणास्तव हा निधी अजून जमा केलेला नाही, त्यांनी जरूर लवकरच हा निधी आपल्या संस्थेच्या अकाउंटला जमा करावा. तो योग्य ठिकाणी पोहोचेल याची खात्री आहे आपल्याला देऊ इच्छिते. आपल्या संस्थेच्या सदस्यांमध्ये सामाजिक दायित्वाची जाणीव रुजावी, भावना रुजावी म्हणून आपला एक छोटासा प्रयत्न असतो. आणि ही जाणीव जशी रुजावी तसंच आपल्या सदस्यांना स्वतःचं मानसिक, शारीरिक आणि आर्थिक सुद्धा स्वास्थ्य त्यांनी जपावे म्हणून निरनिराळ्या कार्यक्रमांची आपण आखणी करत असतो. आपला हातचा कार्यक्रम म्हणजे अशाच एका प्रयत्नाचा हा भाग आहे. आपल्यातले जे नवउद्योजक आहेत, जे स्वबळावर काही करू इच्छित आहेत, ज्यांनी स्वतःची काही छोटेसे स्टार्टअप या लॉकडाऊनच्या काळात आणि आधी सुरू केलेले आहेत किंवा आजचा विचार जे करतायत त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं. त्यांच्या मनामध्ये जे काही शंका, अडचणी, समस्या या संदर्भात आहेत, त्यांच्या स्टार्टअपसाठी, त्यांच्या नवीन व्यवसायासाठी त्याला उत्तर मिळावं किंवा त्याचे समाधान केलं जावं म्हणून आपण अशा प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. शुभांगी तिरोडकर मॅडम ह्या स्वतः तर यशस्वी उद्योजिका आहेतच, पण त्या MCCIच्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षा आहेत. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या नवी मुंबईच्या प्रमुख आहेत आणि मुख्य म्हणजे सामाजिक कामाचा खूप सांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना नेहमीच नक्कीच उपयुक्त वाटेल याची मला नक्की खात्री आहे. तेव्हा मी अधिक आपला वेळ घेत नाही. यानंतर आपण शुभांगी तिरोडकर मॅडमचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. दीपाली तर सांगेलच, पण मी सांगते की शेवटचा काही मिनिटांचा वेळ आपण प्रश्नोत्तरासाठी राखून ठेवलेला आहे. तेव्हा आपण मॅडमना प्रश्न, आपल्या मनामध्ये ज्या काही शंका, अडचणी, समस्या असतील त्या विचारू शकता किंवा इनबॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. योग्य प्रश्नांना मॅडम नक्कीच उत्तरं देतील आणि त्यापुढेही आपल्याला अशाच सहकार्य करतील. तेव्हा मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद. पुढची सूत्र पुन्हा एकदा दीपालीकडे देते. धन्यवाद. धन्यवाद त्रिवेणीताई. मला उद्योग करायचा आहे असं स्वप्न अलीकडे स्त्रियांनाही पडू लागलं आणि त्यासाठी हवं असणारं पोषक मार्गदर्शक आज आपल्याला मिळणार आहे. प्रमुख अतिथी
सौ शुभांगीताई पिरोडकर यांच्याकडून, ज्या या कार्यात स्वयंसिद्धा तर आहेच, पण त्यांनी केलेलं कार्य हे प्रत्येकाला प्रेरणा आहे. शुभांगीताई यांचा परिचय तसा तर खूप मोठा आहे, पण तरीही मी थोडक्यात करून देण्याचा प्रयत्न करते. सौ शुभांगीताई पिरोडकर उपाध्यक्षा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर. महाराष्ट्र चेंबरच्या मुंबई विभाग 2 च्या उपाध्यक्षा म्हणून सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेल्या शुभांगीताई पिरोडकर या BSc पदवीधर आहेत आणि पदवीपर्यंतचे शिक्षण एल्फिन्स्टन आणि विल्सन कॉलेज, मुंबईमधून पूर्ण केले. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 70च्या दशकात लंडन येथे केली. सन 1980 मध्ये त्या एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून रुजू झाल्या. याच काळात त्यांचा विवाह मुंबई येथील प्रसिद्ध सिमेंट व्यावसायिक श्री दिलीप पिरोडकर यांच्याबरोबर झाला. मुळातच उद्योजकतेची आवड असलेल्या शुभांगीताईंनी एअर इंडियातील नोकरी सोडून सन 1982 पासून आपल्या कौटुंबिक व्यवसायात लक्ष देण्यास सुरुवात केली. शुभांगीताई बकोल बिल्डिंग सोल्युशन्स अँड बायोटेक निफ्टी फार्मा लिमिटेड कंपनीच्या संचालिका आहेत. 2008 साली बकोल बिल्डिंग सोल्युशन्सने कन्स्ट्रक्शन केमिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सिस्टम विभाग सुरू केला. विसाटेक सेक्युअर प्रायव्हेट लिमिटेड ही सिक्युरिटी सिस्टमची नवीन कंपनी सुरू केली. बदलत्या काळानुसार आता बकुल रिअल इस्टेट रेटल क्षेत्रात उतरली आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत पतीसोबत त्या सिमेंटचा व्यवसाय करत आहे. तसेच नवी मुंबई स्वयंसेवी संस्थेच्या कोषाध्यक्ष, साहित्य संस्कृत मंदिर संस्था, आम्ही उद्योगिनी संस्थेच्या शाखा प्रमुख, मराठी व्यापारी मंडळ आणि सामाजिक संस्थांमध्ये त्या योगदान देत आहेत. उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गेली 2 वर्ष उपाध्यक्षपदाची भूमिका सांभाळत असताना त्यांनी ठाणे संपर्क केंद्राची, पालघर संपर्क केंद्राची दीपस्तंभ देखील सुरू करण्यास त्यांचा महत्त्व वाटला आहे. चेंबरच्या नवी मुंबई कार्यालयाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा हातभार आहे. महाराष्ट्र चेंबरच्या सर्व सभासदांमध्ये समन्वय ठेवणे व सर्वांना एकमेकांप्रती आदराने व प्रेमाने एकत्र ठेवण्यास त्या बांधील. चेंबरच्या शताब्दी वर्षात चेंबरची दमदार वाटचाल करण्याच्या दिशेने कार्यरत असणाऱ्या सौ शुभांगीताई पिरोडकर आज आपल्याला प्रमुख पाहुण्या आणि वक्त्या म्हणून लाभले आहेत. हे तर खरं आपलं भाग्यच आहे. पुन्हा एकदा शुभांगीताईंचे मी तेजस्विनी महिला मंडळातर्फे स्वागत करते आणि पुढील कार्यक्रमाची सुरू त्यांच्याकडे सुपूर्द करते. तत्पूर्वी सर्वांना एक विनंती, प्रेक्षकांनी आपले मायक्रोफोन कृपया बंद ठेवावे, जेणेकरून कार्यक्रम सगळ्यांना सुरळीत शुभांगीताई. नमस्कार. नमस्कार. आवाज ऐकू हो हो येतोय. नमस्कार. प्रथम मी रोहिणीताई आणि त्यांच्या तेजस्विनी महिला मंडळाचे सर्व सभासद, त्रिवेणी आणि कमिटी मेंबर्स आणि महाराष्ट्र चेंबरचे काही मी 3-4 जणींना बोलवलं आहे. मला वाटतं मृदुला जाधव, दीपा वगैरे आलेल्या आहेत, तर त्यांचं पण स्वागत करते. इथे मी नवी मुंबईकर हा रोल घेतलेला आहे, त्यामुळे नवी मुंबईच्या आमच्या एका संस्थेतर्फे तुमचं स्वागत करते. कारण मृदुला नाशिकवरनं आहे, राईट मृदुला? तर आणि आपण म्हणाला तसं की संक्रांतीचा करता आपला हा कार्यक्रम आहे, तर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप गोड शुभेच्छा देते. नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्थामध्ये आम्ही आणि आपल्यापैकी बऱ्याच जणी आपण एकत्र काम करत होतो. सध्या कोविडमुळे भेटणं कमी झालेलं आहे, पण नवी मुंबईत जे काही सामाजिक कार्यक्रम व्हायचे त्यात आम्ही म्हणजे आमची जी टीम आहे, अमरजा, वैशाली आणि वेगवेगळ्या टीम, ह्या सगळ्यांना आपण भेटत होतो. त्रिवेणीताईची कामाची पद्धत आवाका मी जवळून बघितलेला आहे आणि तेजस्वी महिला मंडळ जे खूप छान काम करते त्याबद्दल अभिनंदन. माझी ओळख करून दिल्याबद्दल आभार मानते मी. आणि मगाशी म्हटल्यासारखं महाराष्ट्र चेंबरची उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ज्यांना माहीत नाही त्यांच्याकडे सांगते की ही 94 वर्ष जुनी
एपेक्स चेंबर म्हणजे शिखर संस्था आहे. वेगवेगळ्या ज्या कॉमर्स सेंटर्स असतात त्यांच्या चेंबर ऑफ कॉमर्स असतात, त्यांच्या सगळ्यांना घेऊन ही शिखर म्हणजे एपेक्स चेंबर ऑफ बॉडी तयार झालेली आहे. आमचं ऑफिस आहे फोर्टला आणि शाखा आहे नाशिकला. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यात आमचे आमचे मेंबर्स आहेत. साधारण 4,500 मेंबर्स आहेत आणि 7 लाख इनलाईफ मेंबर्स आहेत आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा हा तिन्ही राज्यात आमचा प्रसार आहे. मला इथे सांगायला आवडेल की नुकतंच आम्ही एक स्पेशल महिला धोरण म्हणजे जाहीर केलं आणि त्यानुसार 6 रिजन्समध्ये आम्ही महिलांचं एक्सलन्स सेंटर म्हणजे महिलांना उद्योगामध्ये ट्रेनिंग देणं, गव्हर्नमेंटच्या ज्या फॅसिलिटीज आहेत ती त्यांना सांगण्याकरता ते एक्सलन्स सेंटर आणि आमचा रोल जो असणार दॅट रोल विल बी गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट आणि वेगवेगळ्या महिलांचे जे ग्रुप्स आहेत त्यांच्यामध्ये समन्वय साधणं आणि ज्या काही नवीन स्कीम्स आहेत, दुर्दैव असं आहे की त्या जिथे पाहिजे तिथपर्यंत पोहोचतच नाही आहेत, तर त्या पोहोचवण्याचं काम चेंबर आणि आमची जी पूर्ण टीम आहे ते करणार आहे. वेगवेगळे कार्यक्रम आम्ही करतच आहोत. आता नवीन जोमाने कारण आमची नवीन मॅनेजिंग कमिटी आलेली आहे. आता 5 तारखेला नितीनजी गडकरींच्या हस्ते इन्स्टॉलेशन आहे. तर त्याच्यानंतर आणि तिथपर्यंत कोविड पण बऱ्यापैकी आटोक्यात येईल असं सगळ्यांची इच्छा आहे. तर नक्कीच ती इच्छा फलद्रूप होईल आणि आपण सगळं पूर्वीसारखं नाही तरी पण एक नवीन जोमाने आपण परत कामाला तसं आपण सगळेजण आपापल्या क्षेत्रात काम सुरू करू. आता मी जास्त वेळ नाही घेत मुख्य विषयाला येते. आज मला जो विषय दिलेला आहे तो यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली. असं म्हणतात की अ चेंज इज कॉन्स्टंट अँड एव्हरीथिंग एल्स चेंजेस. म्हणजे बदल हा एकमेव नक्कीच असतो. बदल हे निश्चित असतो. बाकीच्या गोष्टी ह्या बदलत असतात. तर मग तो बदल जो असतो तो जीवनात असतो, जगात असतो, विचारात असतो, वागणुकीत असतो. निसर्गात पण बदल खूप होतो आहे, आपण बघत आहे आणि हा बदल होत राहिला आहे आणि तो आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. म्हणजे तो आपण त्याला एक्सेप्टन्स करावं लागेल आणि आपल्याला त्या अ, बदलाला आपण त्याला सामोरं जायला पाहिजे. त्याच्याशी अडॅप्ट व्हायला पाहिजे. तरच आपण टिकू शकतो. गुरु किल्ली. आता हे बघा ना, किल्ली पण पूर्वी कशी किल्ली म्हटल्यावरती अशी किल्ली डोळ्यासमोर होते ते लहान मुलांच्या पुस्तकात की फॉर की. आता किल्ली हा खूप वेळा किल्ली म्हणजे सेन्सर असतो, डोळ्याच्या डोळ्यावर असतो, फेस रिडिंग असतो, नंबर लॉक्स असतात, रिमोट कंट्रोल असतो. म्हणजे नॉट नेसेसरी किल्ली आणि कुलूप आणि किल्ली हे नाहीये. म्हणजे इथे पण बदल झालाय. तसंच गुरु. पूर्वी गुरु म्हणजे आपलं असं गुरु म्हणजे मेंटर असायचा एखादा उद्योजक असायचा आणि त्याच्या त्याच्या मार्गदर्शनाखाली हे नवउद्योजक बनायचे. आता कसं आहे ते गुगल बाबा तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळे आपल्याला पुस्तकं आहेत. नंतर आपल्याला गॉडफादर आहे, सेल्फ हेल्प ग्रुप आहे, तुमचं काय ते टेडेक्स आणि इतके कोर्सेस आहेत त्यामध्ये कुठला कोर्स करावा आणि कुठला नाही. घरबसल्या सगळे कोर्सेस होऊन जातात. मी पण आय एम बँगलोरचा एक कोर्स गेल्या वर्षी घरबसल्या केला नाही तर कधीही विचार केला नसता की इतक्या वर्षानंतर 35 वर्षानंतर परत ते सबमिशन हे ते सगळं करायचा एक आनंद होता. पण हे आपण तो बदल ॲक्सेप्ट करतो. कारण मी म्हटलं की जेव्हा मी मुलांना काही सांगणार तेव्हा मुलांना म्हणजे आमचे जे यंग एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांना वेगवेगळं आमचं एक सिंगापूर पॉलिटेक्निक बरोबर आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जेव्हा शिकून बाहेर पडतो तेव्हा तो उद्योजक म्हणून बनणार म्हणजे 1 ते 10च्या लाईनीत 2 वरतीच असतो. त्याला काही माहीत नसतं. त्याला फक्त थोडंफार पुस्तकी ज्ञान असतं. ते पण फक्त परीक्षेपुरताच त्यांनी कमवलेलं असतं. त्यामुळे फर्स्ट इयरपासून
त्या एरियातल्या कॉलेजच्या जवळच्या इंडस्ट्रीमध्ये त्याला कनेक्ट करायचं. इंडस्ट्रीला पण समजून घ्या की हा मुलाची काय तयारी आहे आणि त्याप्रमाणे ट्रेनिंग द्यायचं. तर आणि असा तो कार्यक्रम केल्यामुळे त्यामुळे जे MBAमध्ये शिकवतात, वेगवेगळे प्रिन्सिपल्स असतात त्यांचे, ते आम्ही शिकून घेतले. आणि उद्योग आणि दुसरी गोष्ट उद्योग तर इतके बदलले. पूर्वी काही ठराविकच उद्योग होते. आज कसलाही उद्योग कसल्याही तुमची आवड आहे, कसले तुमच्याकडे कला आहे, तर त्याचा उद्योग बनला जातो. म्हणजे अगदी तुम्हाला साधं ड्रॉइंग येते, तुमचं हस्ताक्षर चांगलं आहे, जे काय असेल तर तो तुमचा उद्योग किंवा सर्व्हिस ही बनली जाते. आणि खरं म्हणजे जुने उद्योजक बदलले आणि जे बदलले ते तरले आणि बाकीचे सरले. म्हणजे जे उद्योजक त्या बदलाला सामोरे गेले आणि त्यांनी बदलाला सामोरं जाऊन आपल्यात बदल घडवून आणला, ते उद्योजक तरले. आणि बाकीचे आपण कितीतरी म्हणजे उदाहरणं दिली तर फार म्हणजे एक दिवसच जाईल. इतके उद्योग म्हणजे अगदी आपल्याच देशात नाही, बाहेरच्या देशात पण. म्हणजे जसं एस-टी-डी फोन वगैरे होतं किंवा Nokia वगैरे होते. त्याला म्हणलं की झेरॉक्स वगैरे या कंपन्यात फार बदल झालेला आहे. अजून एक आहे यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली. म्हणजे ह्या वाक्यातल्या सगळ्या गोष्टी म्हणजे किंवा 40 वर्ष व्यवसायामध्ये 40 वर्षापूर्वीच्या व्यवसायाची कल्पना किंवा यशस्वीची कल्पना, गुरुची कल्पना, किल्लीची कल्पना ही सगळीच बदलत गेली. आपण ते असं म्हणजे चलचित्र म्हणतात तसं समोरून जात होतं, तर आपल्याला लक्षात नाही पडत. 2 स्टेप इफ यू स्टेप बॅक अ लिटल अँड वॉच दोज 40 इयर्स, ते 40 वर्ष तुम्ही जर बघितली, तर तुम्हालाच आश्चर्य वाटेल, की आपल्या पिढीने, स्पेशली आमच्या पिढीने किती बदल बघितलेला आहे. म्हणजे फोन नव्हता, कोणाच्या तरी बिल्डिंगमध्ये एकाकडे फोन असायचा, मग तो एस-टी-डी लावायचा. 3-3 दिवस थांबायचा तो फोन लागणार, मग ते असं हाताने गोल फिरणारे फोन होते. आणि आता त्यात किती बदल झाला. पण तो आपण पटापट अडॅप्ट करत गेलो. आणि आता तर कोविडमुळे तर आमचा एक सीनियर सिटिझनचा ग्रुप आहे, तर सगळेच टेक्निकल सॅव्ही झालेले आहेत. म्हणजे इतका बदल झालेला आहे. तर ही यशस्वीपणाची पण पूर्वी कसं यशस्वी म्हणजे भरपूर पैसा, गाडी, शक्यतो तेव्हा फियाट असायची, बंगला, क्लब मेंबरशिप, टेनिस खेळायला जाणं किंवा गोल्फ खेळायला जाणं, ह्या म्हणजे यशस्वीपणा. आता तर ह्या सगळ्या गोष्टी बेसिक मानल्या जातातच यशस्वी जाता आपण म्हणतो ते असं. आणि आता यशस्वी म्हणजे मल्टीनॅशनल ऑफिसेस पाहिजे, त्याला जमलं तर स्वतःचं हेलिकॉप्टर पाहिजे, माझा IPO व्हायला पाहिजे, इंटरनॅशनल रेकग्नायझेशन मला मिळालं पाहिजे, फक्त भारतात नव्हे. त्यामुळे ही जुनी गुरुकिल्ली आहे, ही ॲज अ एक्झाम्पल म्हणून ठीक आहे. पण आज आज मी ते आपण एकत्र जर गप्पा मारणार आहोत, तर मी काही गुरु नाहीये आणि माझ्याकडे कसलीही किल्ली पण नाहीये. कारण आता मला माहीत नाही कोण सेन्सरने कुलूप उघडायच्या भानगडीत आहे का कोण रिमोट कंट्रोलने आहे. त्यामुळे फक्त 40 वर्षाचा अनुभव आहे. गेल्या 40 वर्षात मी जे काही शिकले ते मी आज नक्की शेअर करणार आहे. आता पण मी एक सांगू शकते, की बेसिक्स रूल ऑफ डुइंग बिझनेस हे वर्षोनवर्ष तेच आहे आणि त्याचा पाया जो आहे ना, तो तोच राहिला आहे. म्हणजे योग्य दर्जाचा माल योग्य किमतीत सचोटीने दिला, तर तुमच्याकडे ग्राहक आणि पैसा हे दोन्ही येणारच. म्हणजे तुम्ही पैशाच्या पाठी लागला, तर तुम्हाला पैसा येणार नाही असं जरासुद्धा नाहीये. तुम्ही ह्या जर 3 गोष्टी केल्या, की बाबा मी सचोटीने काम करणार, माझं प्रॉडक्ट असेल, सर्व्हिस असेल, ती अगदी परफेक्ट असणार आणि माझा रेट असेल, त्या सर्व्हिसचा रेट असेल किंवा प्रॉडक्टचा रेट असेल, तो योग्य असेल. कमी पैशात विकायला पाहिजे किंवा असं जरासुद्धा नाहीये. तो योग्य असायला पाहिजे. तुमचा प्रॉडक्ट योग्य असेल, तर तुम्हाला कोणीही तेवढे हसत-हसत पैसे देणार. असं नाही, की बाबा माझा रेट जास्त आहे म्हणून मला रेट नाही. तुमचं प्रॉडक्ट जास्त आहे आणि आपण ग्राहकाच्या ठिकाणी स्वतःला उभं करायचं. आपण काय केलं असतं त्यावेळेला, तर जर आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट चांगली आहे, तर आपण 4 पैसे जास्त देतो, पण आपण ती
विकत घेतो. अ, आणि तुम्ही जर पैसा आता जर तुमचं एकमेव ध्येय ठेवलं, बऱ्याच जणांना मी आता बघते, की हमको क्या पैसा चाहिए बस, बाकी का कुछ भाड में गए असं काहीतरी त्यांचं होतं. तुम्ही पैशाच्या पाठी लागला, पैसाच हे एकमेव ध्येय ठेवलं, तर तुमचा लाँग टर्म सस्टेन बिझनेस राहणार नाही. हे परत मी तुम्हाला सांगते. कारण थोडं तुम्हाला पैसा मिळेल, पण लोकं काय एवढं म्हणजे एवढं काय म्हणजे त्यांना समजतं, की बाबा हे काय आहे आणि ते परत तुमच्याकडे दुसऱ्या वेळेला तुमचे ग्राहक बनवून घेणार नाही. तर आणि गुड मीन्सने तुम्ही जर बिझनेस केला, तर मी म्हणते, की कुठलाही बिझनेस असू दे, तो तुमच्याकरता तो बिझनेस नक्की चालणार. बऱ्याच वेळेला यंग जनरेशन असतात, काही बायका असतात, फोन करतात, "मॅडम मला बिझनेस करायचा आहे." "छान. कुठला बिझनेस करू?" तर मला विचारलं. म्हटलं, "तुला कुठला करायचा आहे?" "नाही मला कुठलाही चालेल करायचा." म्हणजे मला बिझनेस करायचा आहे, माझं ध्येय काय आहे? तर ते ध्येय काय आहे हे प्रत्येकाने स्वतःने समजून घ्यायला पाहिजे. ओके, फाईन. तुम्हाला ते ध्येय काय आहे तुमचं तुम्हाला समजत नाही, असं होऊ शकतं. तर मग तुम्ही बसून कागदावरती लिहून घ्या, की बाबा तुमची क्षमता काय आहे? तुमच्याकडे काय कौशल्य आहे? तुमची आवड काय आहे? तेच काम तुम्ही न कंटाळता दिवसातले मॅक्सिमम तास करू शकतात का? का आज आवड आली, मला वाटतं मी छान चकल्या करते म्हणून मी आज चकल्या करीन, पण 4 दिवसांनी म्हणाल, "अरे बाबा बसून माझा कंबर दुखते, बोर होतं, तेलाचा वास येतो." तर तो तुमचा नाहीये बिझनेस, एक्सेप्ट करा. पण कशाला मी चकल्या करणार? कारण शेजारच्या बिल्डिंगमधली बाई करते आणि तिला खूप पैसे मिळतात ना, म्हणून मला तर तसं करू नका. दुसरी गोष्ट, तुम्ही जो काही प्रॉडक्ट करणार आहात किंवा तुम्ही काय सेवा देणार आहात, त्याची गरज आहे का? आणि गरज आहे तर ती कोणाला गरज आहे? कुठल्या सेगमेंट सोसायटीमध्ये वेगवेगळे सेगमेंट्स असतात. कुठल्या सेगमेंटला? बायकांना, मुलांना, वयस्कर मंडळींना, ऑफिस गोअर्सना, बिझनेसवाल्यांना, कोणाकरता ती गरज आहे? हे तुम्ही फाइंड आउट करा. नंतर तुम्ही जे देणार आहे ते अजून कोण देत आहे आणि तुम्ही त्या अजून कोण देणाऱ्यापेक्षा काय जास्त चांगलं देणार. जर जर माझ्याकडे ₹10 आहेत आणि मला एला आणि बीला दोघे मला जर ते प्रॉडक्ट देणार आहेत, तर मी विचार करेन की ₹10 आहे तर मला जास्त चांगलं प्रॉडक्ट कुठलं देणार, जास्त चांगली सेवा कुठली देणार आणि त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुमचा व्यवसाय हा स्केलेबल आहे. खूप वेळा काय असतं, की बाबा मला घरगुती डबा द्यायचा आहे. मी उदाहरण देत आहे कारण इथे सगळ्या बायका आहेत त्या आय डोंट नो पहिल्यांदा मला नक्कीच बोलायला आवडलं असतं, की ह्या बिझनेस करता आहेत का? आणि कुठला करत असेल तर तुमचा बिझनेस आता कोणाला असतं, "नाही बाबा मला सकाळचे 2 तासच काम करायचंय. नंतर मला माझ्या बाकीच्या जबाबदाऱ्या आहेत." फाईन. सो यू हॅव डिफाईन्ड युअर लाईन. बाबा मला एवढाच वेळ आहे, मला एवढंच करायचंय, मला एवढे पैसे मिळवायचे आहेत. हे तुम्हाला कळलं, की मग उगाच तुम्हाला इथे-तिथे धावपळ करायची गरज नाही. पण तुम्ही एखादे तरुण असाल आणि तुम्हाला स्काय इज द लिमिट. तुम्हाला बिझनेस वाढवायचा आहे, तुम्हाला खूप आहे. मग इन दॅट केस तुम्ही जेव्हा बिझनेस सुरू करता, तो स्केलेबल आहे. स्केलेबल आहे म्हणजे तो वाढू शकतो का? त्याचं स्केल 5 टाइम्स, 10 टाइम्स होऊ शकतं का? असा तुमचा बिझनेस. आता तुम्ही पोळी भाजी करणार आणि मी एकटीच पोळी भाजी करणार असेल, करून किती पोळ्या मी दिवसाच्या करणार? पण जर मला पोळी भाजीचा व्यवसाय आहे, तर माझं ते पण लक्ष पाहिजे, तर आम्हाला मशीन कुठलं आहे? समजा एखादं मशीन 500 पोळ्या करते. काही-काही मशीन्स तर 500 पोळ्या तासाला करतात. तर ते मशीन काय आहे? ती कॉस्ट आहे. हे मशीन मी कुठे ठेवणार? ह्या सगळ्या गोष्टींचा भले आता मी नाही करणार आहे तो. आता मी घरगुतीच करणार आहे. पण ह्याचा पण तुम्ही विचार करा, की तो स्केलेबल आहे. सेलेबल आहे का? सेल होणार आहे का? हे पण बघायचं आणि स्केल अप होणार का? म्हणजे त्याचं प्रमाण वाढू शकतं का? आणि मला ते करायचं आहे. हा पण एक इम्पॉर्टंट आहे. तर आपण बघतो एखादा डॉक्टर असतो तो 30-35व्या वर्षी तो एम-डी होतो. त्याच्यानंतर मग तो लोन घेतो. मग तो हॉस्पिटलचं परमिशन करेपर्यंत 40शी येते. मग तो हॉस्पिटल बांधायला लागतो. 45 वर्ष होतात, 50. ह्या सगळ्या गडबडीत 50 त्याच्यानंतर जर त्याचं
पुढे ते हॉस्पिटल चालवणारा कोण नसेल, तो मुलगा किंवा बाळ म्हणजे त्याचे मुलं बाहेरगावीच किंवा बाहेरच्या देशात असेल, मग परत त्याला वाइंड अप करायला लागतं. सो वन हॅज टू डिसाईड, की बाबा मला आपण जनरली एक 70 वर्ष असं धरतो, की 70 वर्षापर्यंत माझी शारीरिक क्षमता काय राहील. वी ऑल्वेज थिंक पॉझिटिव्ह. त्यामुळे पॉझिटिव्ह आपण विचार की मला इथपर्यंत साधारण काम करायचंय. माझं फिजिकल काय कॅपॅबिलिटी किंवा डिसेबिलिटी नाही आहे ना, ह्या गोष्टीचा विचार करून नाहीतर आयुष्याची ऐन उमेदीची वर्ष आपण ज्या गोष्टीत घालतो, ज्याचा पुढे उपयोग होणार नाही. आणि त्यावेळेला तुम्ही अशा गोष्टी करा बिकॉज दॅट इज अ टाईम यू एन्जॉय. एन्जॉय इन द सेन्स बिझनेस म्हणजे एन्जॉयमेंट नाही असं नाही आहे. तुम्ही जर प्रॉपर टाईम प्लॅनिंग केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने करता येईल. हे मी का सांगते आहे, कारण मी ती चूक केली. मी जेव्हा बिझनेस मुलं साधारण म्हणजे आय वॉज अबाउट 30 इयर्स ओल्ड. तर इतका मी ओव्हरवर्क करत होते, सुपर वुमन बनायच्या भानगडीत होते, सुपर मॉम बनायच्या भानगडीत होते. त्यामुळे हेल्थवरती प्रचंड परिणाम झाला आणि त्याच्यानंतर मग कारण काय कळलं नाही ना, की बाबा आपण कितपत आपल्या शरीराला भाव आहे, जसं रेसचा घोडा असतो तसं. त्यामुळे हे मी नवीन एस्पेशली यंग लोकांना सांगेन, कीप अ लाईन, की बाबा हे माझं व्यवसाय आहे. कारण बऱ्याच ठिकाणी होतं व्यवसायात 24 तास तुम्हाला द्यावे लागतात, झोकून द्यावं लागतं. तुम्हाला मेंटली ठीक आहे, पण फिजिकली नाही. तुमचं हेल्थ आहे तर वेल्थ आहे. आणि ती हेल्थ तुम्हाला राईट फ्रॉम एस्पेशली यंग जनरेशन सांगते. कारण तुम्ही तर तुम्हाला म्हणजे खाणं वगैरे हे सगळंच तुमच्या अवेळी असतं. तर ह्या गोष्टी ही खरं म्हणजे ती गुरुकिल्ली म्हणतात ना, ते ही आहे, की तुम्ही व्यवसाय करा, तुमच्या तब्येतीला सांभाळा, तुमच्या कुटुंबाला सांभाळा आणि मग बिझनेसला वेळ द्या. पण मी बऱ्याच जणांना बघितलं, "नहीं बाबा खाने को सुबह से कुछ खाया नहीं, अभी मैं पहिला चाय पिया." अरे पण तू रिकाम्या पोटी 8-10 तास उपाशी राहिली आणि वरती तू चहा पितोस, मग वडापाव मागतो. म्हणजे झालं तुझ्या तब्येतीचा परिणाम. तर ह्या गोष्टी प्रत्येक व्यावसायिकाला तेवढाच इम्पॉर्टंट आहे, जेवढं त्याला बिझनेसबद्दल माहीत असायला पाहिजे, फायनान्सबद्दल माहीत असायला पाहिजे, बँकेच्या फॅसिलिटीजबद्दल माहीत असायला पाहिजे. तितकंच त्याला स्वतःचं हेल्थ आणि एक्सरसाइज हे पण माहीत असायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट तुमचा अ, तुमचा उपयोग जो असतो तुमचा ॲक्चुअली उपयोग इन द सेन्स तुम्ही त्या बिझनेसमध्ये किती तास देणार आणि तुमचं काम इतर कोणी करू शकतं का? ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं मी जसं करतो तसं कोणच करू शकत नाही. घरचं स्वयंपाक असून दे, काय असू दे. पण आपल्याला 2 हात आहेत, लिमिटेड टाईम आहे. त्यामुळे आउटसोर्सिंग करायला शिकायलाच पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा स्वतः मी एकटाच बिझनेस वाढवणार नाही असं. मी टीम करून वाढवणार. मे बी आता माझ्याकडे टीम नाही. पण मला किती माणसं पाहिजे आहेत? 3 माणसं पाहिजे. एक मार्केटिंगला पाहिजे, एक काय अकाउंट्सला पाहिजे. बरं अकाउंट्स मी कोणाकडनं तरी आउटसोर्स करून घेऊ शकतो का? मला अख्खा दिवसाचा अकाउंटंट आहे. ह्या गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे. ओनर असतो त्याने हमाली करायची नाही. त्यांनी त्यांनी बघायला पाहिजे, की बाबा कुठे कोण काय कमी पडतं. मग त्याला त्या व्यक्तीला प्रोत्साहन देऊन त्याला वर आणायला पाहिजे. खूप ठिकाणी मी बघितलंय, की आपल्याकडे काम करणारे लोकं असतात. तर त्यांना "अरे काय आहे, ह्याला काही जमत नाही. सगळं मला बघावं लागतं." हे सगळं त्याची चूक नाहीच आहे, चूक तुमची आहे. तुम्ही त्याला नीट शिकायला किंवा तिला शिकवलेलं नाही. त्यामुळे आणि त्यांनी जर तो करत असेल तर इतरांच्या समोर त्याचं कौतुक करा, व्यक्तीचं कौतुक करा. "अरे वाह! हे माझं छानपैकी काम करतो." मी तुम्हाला समजा आता फॉर इन्स्टंट मी मध्ये 2 वर्षापूर्वी ऑर्गॅनिक भाजी माझ्या गच्चीवरती लावत होते. तर मला बरं आणि मी ती विनामूल्य माझ्या मैत्रिणींना आणि देत होते बिल्डिंगमधल्यांना वगैरे. कोणीतरी सांगितलं मग मी म्हटलं, की हा पण एक चांगला बिझनेस आहे. मला नाही माझ्याकरता तो बिझनेस नको कारण माझ्या आयुष्यात 40 वर्ष बिझनेस केला. मी पण माझ्या आयुष्याचं काय म्हणतात ते लाईन्स घातल्या, की बाबा इथपर्यंत बिझनेस केला. आता जे काय आहे ते इतरांना द्यायचं. त्यामुळे जर मी फुल टाईम बिझनेस करणार, आता नेक्स्ट पिढी आहे, ती बिझनेस करते. कधी गरज असेल तर मी
नक्कीच त्याच्यात इंटरव्ह्यू नव्हते, पण डे टू डे बघते. त्यामुळे जो वेळ मिळाला तो समाजाकरता देणं. कारण हे पण एक इम्पोर्टंट गोष्ट आहे. त्या समाजाने तुम्हाला बिझनेस करण्याकरता मदत केली, डायरेक्टली, इनडायरेक्टली. त्या समाजाकरता तुम्हाला परत देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते तुम्हाला द्यायलाच पाहिजे. कारण बिझनेसमध्ये एखादा अवॉर्ड मिळणं आणि मी उभी केलेली एखादी बाई जेव्हा बिझनेसमध्ये येते, तिला अवॉर्ड मिळतं, तिला ऑर्डर मिळतात. तो आनंद नक्कीच मला मिळालेल्या ऑर्डरपेक्षा खूप खूप जास्त आहे आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. तर जेव्हा मी सुरू केलं तर ठीक आहे, माझी ऑर्गॅनिक व्हेजिटेबल होती. मी स्वतः ती माझ्या हाताने, कारण मला काही एक आजार झाल्यामुळे मला ऑर्गॅनिक व्हेजिटेबलच खावं लागेल. इथे वाशीत किंवा मला नवी मुंबईत मिळालं नाही, मिळत होतं, तर खात्री नव्हती की ते ऑर्गॅनिक आहे म्हणून. म्हटलं चला आपण आता भाजी करू. त्यामुळे शून्यापासून मी सुरुवात केली. समोरून पालापाचोळा आणला, नंतर नारळवाल्याकडनं ते वरचं छिलके नारळाचे असतात ते आणून त्याच्यापासून, आणि तेव्हा पटकन काही मिळत पण नव्हतं. टोटल लॉकडाऊन होती. साधारण गेल्याच्या गेल्या सप्टेंबरमधली गोष्ट आहे. आणि मी त्याच्यानंतर मी विचार केला की हा जर हा जर नमुना म्हणजे एक्झाम्पल जर आपण ठेवलं तर कितीतरी बायका घरबसल्या हे काम करू शकतात. कारण आज प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपल्या ओके, व्हेजिटेबल्समध्ये, फळामध्ये आहे केमिकल्स, पण काय उपाय काय? हेच तर खावं लागणार आहे. मग त्याच्याऐवजी जेव्हा मी माझ्यापुरता जर भाजी उगवू शकते, तर व्हाय नॉट? का नाही करायचं? आता कोण म्हणतात माझ्याकडे जागा नाहीये. तुम्हाला एकतर हायड्रोपोनिक्स वगैरे सुरू करायचं तर तुम्हाला फक्त 2 फूट बाय 2 फूट जागा लागते मॅक्सिमम. फक्त ऊन थोडंफार तिथे यायला पाहिजे. एवढं पण नसेल तर ठीक आहे, बिल्डिंगमध्ये ज्यांच्याकडे टेरेस आहे किंवा गच्ची मेन असेल किंवा खाली कुठून ना कुठून तरी तुम्हाला इफ देअर इज अ विल तुम्हाला ती भाजी मिळू शकते. तर म्हणून मी तो पायलट प्रोजेक्ट करण्याकरता मी ते सुरू केलं. मग त्याच्याकरता मी काय केलं, की पहिला मी कस्टमरचा फीड घेतला, की बाबा माझे कोण क्लायंट्स आहेत. तर वाशीचं माझं फ्रेंड सर्कल आहे. त्यांना मी विचारलं, की बाबा तुम्हाला कुठली भाजी आवडते? कुठली तुम्ही जास्त घेणार? आठवड्यातून एकदा घेणार का 2? हे मी तुम्हाला एक्झाम्पल का देतो, तुमचा बिझनेस कुठलाही असू दे, हेच त्याला फॉर्म्युला लागतं. बाबा तुम्हाला कसली भाजी, किती वेळा, कुठल्या पॅकिंगमध्ये तुम्हाला आवडेल, साधारण तुम्ही काय रेट देऊ शकाल. जर समजा आज शिराळी किंवा पालकचं समजा ₹20 जुडी असेल, तुम्हाला माहीत नाही ती कुठे गटाराच्या बाजूला उगवली आहे का कुठे, आणि जर तुम्हाला खात्रीची 100% विषमुक्त भाजी जर तुम्हाला मिळेल, तर तुम्ही त्याला किती पैसे जास्त देऊ शकता. तुम्हाला मी डबल किंमत देऊ शकते, कोण म्हणाले मी 1½ टाइम देऊ शकते. त्यामुळे तुम्हाला, कारण जेव्हा तुम्ही ह्याच्यात कसं असतं का, मला 2 वेळा असं झालं की पालकला कीड लागली. मी कुठलेही जंतुनाशक औषध न घातल्यामुळे मला तो संपूर्ण पालक काढावा लागला. तर मी कडुनिंबाचं पानाचा चुरा करून घालत होते. तर मग हा लॉस पण विचार करायला पाहिजे. बिझनेस म्हणजे नुसतं आपण सगळं प्लस होणार असं नाही. तुमच्या अपेक्षाच्या अगदी उलट पण होऊ शकतं. त्याची तयारी, आणि मी तेव्हा एक्सपेक्ट नव्हतं केलं की अख्खा पालकचा माझा आलेला मळा मला काढून टाकावा. आज जर शेतकरी असेल तर माझी रोजीरोटी नव्हती. आज जर शेतकऱ्यावरती वेळ आली असती, तर शेतकऱ्याने वर्षभर खाल्लं का असतं. तर त्यामुळे तुमच्या बिझनेसमध्ये हा विचार तुम्हाला घ्यावा लागतो. दुसरी गोष्ट, तुमचा बिझनेस ऑटो रन पाहिजे. आज तुम्ही आहे म्हणून बिझनेस आहे. खूप जण अरे मी आहे ना म्हणून माझा बिझनेस, मी 2 दिवस सुट्टीवरती गेला, काय हे लोक करतील ते. बिझनेस हॅज टू बी ऑटो रन ॲज फार ॲज पॉसिबल. सगळ्या ठिकाणी नाही, पण बराचसा ऑटो रन तो व्हायलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला मनुष्यबळ किती लागणार. काही बिझनेस आहे, तुम्ही कपड्यांचा सेल करत असेल, तुम्ही IT चा बिझनेस करत असेल, तुम्ही कन्सल्टन्सीचा बिझनेस करत असाल, तुम्हाला मनुष्यबळ किती लागणार, ते तुम्ही कुठून आणणार आणि त्याची कॉस्ट किती आहे. नंतर फ्युचर प्लॅन काय आहे ते तुम्हाला बघावं लागेल. नंतर अजून एक असतं की परिस्थिती, आता कोविड येणार आणि परिस्थिती बदलणार, तर त्या नेहमीच होणार नाही. आणि वाईट परिस्थिती आली तर ते संकट म्हणून आपण हतबल व्हायचंच नाही. कारण प्रत्येक संकट जे असतं ते काहीतरी आपल्याला शिकवतं. आता
कोविड परत बऱ्याच जणांना कोविडने नंतर आपला प्रश्न होता, तुम्हीच सांगा की तुमचे कोविडमध्ये ज्यांनी बिझनेस केला त्यांचे अनुभव. तर त्या त्या संकटाला आपण चिकटून नाही राहायचं, तर त्या संकटावरती येऊन आपण आपलं काम करायचं. मार्ग तर मिळतो, पण जर आपण ते संकट अरे आता हे झालं, आता काय करणार? कोविडला आपण बाहेर जाऊ शकत नव्हतो. पण इव्हन शाळा, कॉलेजेस, परीक्षा होत्या दहावीच्या, तसं पण निघालं. आणि मी मगाशी म्हटलं की जे समाजाचं देणं असतं ते अ, आपण सगळेच जण मी माझ्याकरता कमवते, माझ्या फॅमिलीकरता कमवते. पण जे काय कमवते त्यातलं थोडं इतरांना देणं, मग ते आजूबाजूचं असेल, तुम्हाला काम करणारे तुमचा स्टाफ असू दे, हे आणि तुम्हाला पैसा नाही तुम्हाला शेअर करायचा, तुमचं ज्ञान शेअर करा, तुमचा अनुभव शेअर करा, तुमचा वेळ शेअर करा. अगदीच नाही तर कोणाला 4 कौतुकाचे आणि गुणाचे शब्द द्या. त्या माणसाला ते तेवढेच खूप असतं आणि आपण खूप वेळा स्वतः नाही नाही सांगून काय उपयोग आहे. तो ऐकेल तर ऐकेल, नाही ऐकेल तर ठीक आहे. तुम्हाला सांगण्याचा आनंद मिळाला ना बास झालं, की सांगितलं म्हणजे सगळ्यांनी करायलाच पाहिजे असा अट्टास नाही. आता खूप जण म्हणतात, की मला अगदी श्रीमंत उद्योजक व्हायचंय. श्रीमंत उद्योजक व्हायच्या ऐवजी मला आनंदी उद्योजक व्हायचंय. हे इम्पॉर्टंट आहे. कारण श्रीमंत उद्योजक आनंदी असतो तसं नाही. म्हणजे आपण नेहमी टाटा आणि अजून त्या 2-4 व्यक्ती आहेत नावं घेत नाही. पण टाटांचं जे आपण टाटा म्हटलं, की आपल्याला सगळ्यात जो एक रिस्पेक्ट असतो, तर अजून जगातले कितीतरी श्रीमंत लोक आहेत त्यांच्या बाबतीत तो नाही आहे. हे आपण मान्य करायला पाहिजे. आणि आयुष्यात आपल्याला समाधान पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल ग्रॅटिट्यूड पाहिजे. ही पण यशाची एक गुरुकिल्ली आहे. आपण जर अख्खा वेळ फिरत बसलो, कटकट करत बसलो, "अरे मी पण एवढा बिझनेस करतो, तो त्या रॉंग मेथडनी करतो, तो असं करतो, तो टॅक्स बुडवतो." तर तुम्ही नाही, तुला जे काही मिळालं आहे, तू काय केलेलं आहे, त्याचं तुला भरभरून दान मिळालेलं आहे. ते तुम्ही करा. आणि नुसता उद्योग म्हणजे फक्त नफा कमवायचा नाही, पण त्याचबरोबर ग्राहकांना तुम्ही उत्कृष्ट एक सेवा द्यायला पाहिजे आणि तुमचा व्यवसायाचा हेतू काय? तुम्ही काय बिझनेस करता? बऱ्याच जणांना विचारलं, "तू हे बिझनेस करतो, तू का करतो?" त्याचं उत्तर नसतं. मग ते म्हणतात, "नाही मला पैसा पाहिजे किंवा नोकऱ्या कुठे मिळतात हल्ली. नोकऱ्या मिळत नाही म्हणून मी बिझनेस करणार," असं नाही. तुझा बिझनेस आणि ह्याच्यात त्या मुलांचा यात मी दोष देत नाही, कारण त्यांना इव्हन ग्रॅज्युएटपर्यंत डोक्यात ते बीजच गेलं नसतं उद्योगाचं. आणि तेच आम्ही महाराष्ट्र चेंबरतर्फे करतो, की ते उद्योगाचं बीज त्या कॉलेजमध्ये असताना किंबहुना मी म्हणेन शाळेत, पण शाळेत नाही ॲटलीस्ट कॉलेजच्या लेव्हलला त्यांना त्या मुलाला 20-21 वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला समजायला पाहिजे, की आपण काय काय करणार आहे आणि त्याचं ट्रेनिंग मग ते उद्योग असू दे, की तेव्हापासून तर मी इकडे असताना आयाला सांगेन, की मुलांना फक्त आता ते कॉलेज टाईम काय असतं 7-10 वाजेपर्यंत असतं. त्याच्यानंतरच्या वेळेत बाबा कुठे तू इथे कुठेतरी नोकरी कर. नोकरी कर म्हणजे नोकरी नाही, त्याला तिकडे तू अनुभव घे. हे त्याला देण्यात आलं. नाहीतर कशाला तू ₹500 करता आणि ₹1000 करता. पण त्याला तर 2 वर्ष आणि दुसरी गोष्ट कामाचं श्रमाचं मोल म्हणतात ते त्या मुलांना समजलं पाहिजे. मी खूप पालकांना सांगते, की बाबा आता मुलगा कॉमर्सला आहे ना, 3 वर्ष त्याच्या आयुष्याची इम्पॉर्टंट आहे. स्किलमध्ये टाका, कुठेतरी सोसायटीचं काम करा. जर त्याचा स्वतःचा बिझनेस आहे, हा पण बिझनेस आहे. माझ्या स्वतःच्या व्यवसायामध्ये अशीच मुलं आहेत, की जी पार्ट टाईम नोकरी करतात आणि कॉलेजमध्ये आणि आज त्यांनी अजून 3-4 जणांना ठेवलेला आहे. आता तुमचं आणि तुमचा जो बिझनेस आहे, तो समाजातील कुठलीतरी समस्या सोडवण्यासाठी झालेला असेल, तर तुमचा बिझनेस हा कायम चालत जाणार. आणि अजून एक मगाशी सांगितलं तर तो समस्या पण चेंज होते. तसं बदल सगळीकडे. समस्या जे आता फॉर इन्स्टंट जेव्हा हे आपलं कोविड आल्यानंतर लोकांना मोबाईल कसा वापरायचा, ऑनलाईन कसं गोष्टी मागवायच्या हे माहीत नव्हतं. मला माहीत आहे कॉलेजची मुलं ₹500 ₹200 घेऊन मुलं आमच्यासारख्या वयस्कर लोकांना इव्हन मी पण माझ्या ओळखीचा होता. "बाबा तू घरी ये आणि मला एकदा ते काय ते शिकव." म्हणजे फाईल कशी सेव्ह करायची काय अशी ती कॉलेजची मुलं करत होती. म्हणजे तो मी बिझनेस म्हणणार नाही, पण जी समस्या होते त्या त्या
त्यावरती त्यांनी संधी घेतली आणि त्यांनी मानाने कौतुकाने त्यांनी ते पैसे कमवले. दुसरी गोष्ट आता खूप सगळं ऑनलाईन काम असल्यामुळे काय झालेलं आहे, जास्त काम वाढलेलं आहे. पूर्वी कसं 6 वाजता बँकेतनं घरी यायला आज 8-8, 9-9 वाजेपर्यंत काम चाललंय. घरातली वयस्कर माणसं असतात, घरातली मुलं असतात. त्यांना योग्य वेळेला काहीतरी गरम खायला मिळणं अपेक्षित असतं. त्या बिचाऱ्या बाईला म्हणजे मुलगी असेल, सून असेल, ती तिची घालमेल होते, की बाबा मी घरी आहे पण मला कॉलवरती आहे, मला ते देत नाही. अशा वेळेस जर सोसायटीतल्या एखाद्या काही महिलांनी येऊन बाबा 4 वाजताचा नाश्ता मुलांना दिला पौष्टिक वगैरे किंवा 7-7:30 वाजता वयस्कर माणसांना खिचडी दिली किंवा जस्ट जस्ट पोळ्या दिल्या किंवा एखादी मोठ्या प्रमाणात भाजी आमच्या मी सेक्टर 15ला राहते CBD एक बाई आहेत साऊथ इंडियन, तर त्या हल्ली रोज सकाळी त्यांचे साऊथ इंडियन ब्रेकफास्ट देतात आणि कितीतरी बायका तो व्हेरी नॉमिनल कॉस्ट एकदम हायजेनिकली प्रिपेअर्ड. तर आमच्यासारख्या कितीतरी बायका ऑर्डर देतात कारण 1 किंवा 2 माणसांकरता सकाळचा पाऊण 1 तास आणि आपल्याला काळजी काय असते की ते पौष्टिक असलं पाहिजे, ते पचायला हलतं पाहिजे. त्या गोष्टीचा ती अगदी नीट विचार करून ती देते. आदल्या दिवशी WhatsAppवरती मेसेज घालते, की उद्याचा हा मेन्यू आहे आणि आमच्या सगळ्या सेक्टर 15ला आहेत ना मोठ्या बिल्डिंग्ज आहेत. तर त्याच्यातल्या आमच्या समोरच्या ग्रुपवरती घालतात मला 2 तिथल्या सोसायटीच्या खाली ती देते किंवा आमच्या इथे वॉकिंग रस्ता आहे CBDला, तर तिथे ती आणि एवढं करून समजा एखाद्या वयस्कर माणसाला नाही जमत तर ते सोसायटीच्या खाली ती सोडतात. सांगायचा हेतू आहे, की बाबा मी पोळी भाजी करणार आणि तुम्ही माझ्याकडनं घेऊन जा, असं तिने नाही ठेवलेलं. आणि ती फक्त आमच्या आजूबाजूच्या 8 बिल्डिंग आहेत. साधारण 14 मजल्याच्या त्या आमच्या सगळ्या बिल्डिंग्ज आहेत. तर ती तेवढ्याच बिल्डिंगला देते. म्हणजे हेच आपण पूर्वी पोळी भाजी केंद्र होतं. मला आठवतं आमचं वाशीला केंद्र होतं. त्याच्या बाहेर ती एक बाई पोलीस स्टेशनच्या इथे बसायचं. तर तो बिझनेसचा मॉडेल आता बदलला. आता का बरं, की मला घरपोच पाहिजे. माझी अजून एक मुलगी आहे वाशीला, तिला मीच सुरू केलं. तर तिने स्विगीशी टाय अप केलं. तिथं इव्हन मुंबईला पण तिचा जेवण जातं. मुस्लिम महिला अत्यंत सुंदर बिर्याणी आणि तिखा वगैरे ते करते. सांगायचा हेतू आहे, की तिने अडॅप्ट केलं. ती Facebookवरती गेली, तिने वेगवेगळ्या केल्या. तसं व्हायला पाहिजे आणि तुमचं जर प्रॉडक्ट चांगलं असेल आणि तुम्ही जर रेग्युलर वेळेला मला देत असेल, तर नक्कीच तुम्हाला आजूबाजूचं क्लायंटल मिळेल. हे मी फक्त इव्हन कपडे आता जरा वेळाने मृदूला सांगेल, की कपडे आता मुलींचे कपडे चांगल्यापैकी मिळतच नाही. असतील तर ते एकतर त्याचं स्टिचिंग बरोबर नसतं. आपल्या बाळाला आपण सगळं सॉफ्ट वगैरे असं मलमल काय असतं ते तसं मिळत नाही. ते झाली वगैरे आपल्या बाळांना ॲटलीस्ट मराठी तरी लोकं असतात, की बाबा ते आतून नरम म्हणजे काय म्हणतात ते नरम पाहिजे वगैरे असं. तसं मिळत नाही ते. ते घातलं की बाबा ते मूल रडायला लागतं. पण मी माझ्या नातीकरता शिवते. मला कुठेही असं शिवणारी व्यक्ती मिळाली नाही. म्हणजे आणि माझा जो रेग्युलर टेलर है तो काय 700 रुपये देतो आपल्या ड्रेसचे. मला ये सिलाते नहीं, हमको ये झंझट ही दीजिए. मग ही आता गरज आहे समाजाची. तर त्याच्यावरती आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला इव्हन ब्लाउजेस वगैरे आणि एकेला विचारते मला 5,000 रुपये लागणार. म्हटलं 5,000 तू 1 वर्षाच्या मुलीचं काय शिवणार आहेस मला सांग. आणि माझं फॅशन डिझायनर आहे. मेरा वो तो अलग ही रहता है स्टाईल. म्हटलं नको बाबा ते घालून 4 महिन्यात ती मोठी होणार ते पडून येणार. सांगायचा हेतू आहे की ह्या गोष्टी आपण जर जागरूक झालो तर आपल्याला आजूबाजूला समजतं की ही बिझनेसची अपॉर्च्युनिटी आहे. इथे एक अपॉर्च्युनिटी, ही अपॉर्च्युनिटी आपण हेरायची जी आपल्या आजूबाजूच्याच परिसराची गरज आहे. त्याची समस्या आहे. त्या समस्येचं निराकरण करण्याकरता तो आपला बिझनेस होतो. अजून एक आपल्याला एक मेंटर पाहिजे. काय होतं की आपण जे करतो ना आपल्याला परफेक्ट आहे, योग्य आहे असं तर माझं प्रॉडक्ट आहे एकदम सगळ्यात चांगलं आहे. पण एक मेंटर असावा म्हणजे की
गुरु असेल, मैत्रीण असेल, कोणी असेल, जसं आपल्या मराठीमध्ये काय निंदकाचं घर असावे शेजारी. मग मेंटर असा तो तुम्हाला ग्राउंडेड ठेवतो. तो तुम्हाला तुमचं कौतुक पण करेल आणि जर तुम्हाला जमिनीवर ठेवेल असा आपल्याला एक मेंटर ती कोणी असावं. बिलीव्ह इन युअरसेल्फ. तुम्हाला जर वाटलं, तुम्ही विचार केला, तर तुमच्या जर मनात आलं, की हे मी करू शकेन का? एक मध्ये मुलगी आता सांग पडायची, मला भाजी विकायची. म्हटलं गं भाजी कशी कोणाला विकणार? तर त्यापेक्षा म्हटलं APMC मध्ये संध्याकाळच्याला भाजी कमी रेटमध्ये असते आणि डिहायड्रेशन भाजी ती त्याचं पाणी काढून त्याचं पावडर करून ते पराठ्याने वगैरे गरज असते किंवा आपल्याकडे शेवग्याचा पाला असतो त्याची पावडर गरज असते. मोठ्या प्रमाणात मिळतं, पण तू जर हे करून दिलंस तर ती म्हणली हो मी थोडा हिला सांगितलं असं रिसर्च कर. ती अजून रिसर्च करते, 2 महिने झाले अजून द्या. तर सांगायचा एक तुझ्या तर तुमचं टाइम लिमिट असायला पाहिजे. ते रिसर्च करते बघते म्हणेपर्यंत 2 वर्ष तिथपर्यंत तुम्ही तेव्हा विचार केलेला संधी आता ती संधी राहत नाही. आणि तुमच्या प्रॉडक्टमध्ये यू शुड बी रेडी. तो प्रॉडक्ट तुम्हाला बदलायला पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. सेकंडली कुठेही असं बऱ्याच जणांमध्ये कॉम्पिटिशन ही असणारच. तर कॉम्पिटिशन असल्यामुळे तुम्ही जास्त यू आर ऑन युअर टोज म्हणतात इंग्लिशमध्ये. तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टबद्दल आजूबाजूला काय चाललेलं आहे, अजून कुठला प्रॉडक्ट आले, कुठे आपलं प्रॉडक्ट कॉम्पिटिशन नसेल तर ठीक आहे, माझी मोनोपोली आहे, माझा माल जाणारच असं. त्यामुळे तो एक बदल होतो. स्वॉट अनालिसिस तुम्ही सगळ्यांना माहीतच असेल. स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि तुमचं थ्रेट म्हणजे. पण आता त्याला स्वॉट नाही म्हणत, आता स्वॉक म्हणतात. म्हणजे थ्रेटच्या ऐवजी चॅलेंजेस. कारण सतत आपल्याला चॅलेंजेस येतात. भीती नाही. थ्रेट म्हणजे काय की बाबा माझा बिझनेस राहील का नाही. चॅलेंज येतो, आता हे असंच झालं, आता नेक्स्ट काय करू. आणि हटके विचार करा. 4 लोक करतात म्हणून तसाच तुम्ही विचार नका करू. आता हे सतत आपल्याला करण्याकरता माझ्याकडे एवढं ज्ञान आहे, ठीक आहे, पण मला अजून ज्ञान येत राहिलं पाहिजे ना. तर त्याच्याकरता मी काय करणार, तर चांगली पुस्तकं वाचून नंतर मी वेगवेगळे ह्याच्यावरती इंटरनेटवरती वेगवेगळे सेशन असतात. एखादा चांगला वर्कशॉप असतो, पेड असतात, फ्री असतात. पेड असेल तरी तुम्ही पे करा. आणि उद्योग असा निवडा की त्याचं तुम्हाला ज्ञान आहे, त्याच्यात तुमचं एक्सपर्टीज आहे. आणि दुसरा बिझनेस पण तुम्ही एकाच बिझनेसवरती नाही. पण आजकाल असं असतं की बाबा हा बिझनेस नाही झाला तर मला हा बिझनेस आहे. त्यामुळे बिझनेस हे माझं गुरुकिल्ली वगैरे नाही. माझा जो एक्सपिरियन्स आहे तो मी फक्त शेअर केला. आता तुम्हाला काय विचारायचं असेल तर थँक्यू. दीपाली, इनबॉक्स मध्ये आलेत का काही प्रश्न? नाही, काही प्रश्न नाही आले, पण प्रेक्षकांना मी विनंती करते जर काही प्रश्न असतील तर कृपया विचारावे. म्हणजे त्याच्या त्याच्यावरती अगोदर वाचू मी शकतो. एक मला तुमच्याच नाव आठवत नाही. त्यात आपण स्टिचिंगच्या संदर्भात त्यांनी मला हा मीरा देशपांडे. ओके. तर मृदुला हा मॅम. मृदुला आणि आमच्या नाशिकची महाराष्ट्र चेंबरची मेंबर आहे. तर तो कन्सेप्ट जो आहे तो मृदुला तू जरा सांग. आणि बिफोर दॅट दीपा आली आहे का पालघरवरनं? एक दीपा मला दिसते. हो आहे ना. त्याच्यानंतर तू थोडक्यात सांग. वेळ आहे ना आपल्याकडे? मग मृदुला थोडक्यात तो कन्सेप्ट सांग, जेणेकरून इथे उपस्थित महिलांना तो आपल्याकडे लागू होऊ शकतो का याचा विचार करतील. त्याच्यानंतर मग मला तुम्ही सांगा आणि मी मग नंतर दीपा. थँक्यू. मी मृदुला जाधव, नाशिकहून आले. मी माझी इंडस्ट्री आहे पॅकेजिंगची. 20 वर्षापासून कोरुगेटेड कार्टन्सचं युनिट आहे माझं MIDC मध्ये आणि आम्ही रोटरीचे मेंबर आहे.
तर रोटरीचं एक प्रोजेक्ट आहे स्किल डेव्हलपमेंट सेंटर डेव्हलप करायचं. सिंगर कंपनी जी आहे ती सर्वांना माहीतच आहे. तर त्या सिंगर कंपनीबरोबर CSR टायअप केलेला आहे रोटरीने. आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स फॉर वुमेन हा कन्सेप्ट आहे त्यांचा, एक नई पेहचान या नावाने. तर ह्याच्यामध्ये आपण महिलांना म्हणजे 15 वर्षाच्या पुढे मुली आणि महिला यांच्यासाठी शिवणकाम, स्विंग आणि फॅशन डिझायनिंग ह्या 2 गोष्टी त्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला रिक्वायरमेंट मी थोडक्यात सांगते काय रिक्वायरमेंट आहे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करायला. एक तर म्हणजे पहिलं स्पेस. एक आपल्याला स्पेस हवी. त्या स्पेसचं तुम्हाला रनिंग कॉस्ट जी आहे ती तुम्हाला बेअर करावी लागेल. इथं रेंट आहे किंवा इलेक्ट्रिसिटी किंवा जे काही आहे ते. प्लस जी मशिनरी लागणारी आहे शिवणकामाची, जी मशीन्स आहेत ते सिंगर प्रोव्हाईड करतं 50% कॉस्टमध्ये. म्हणजे जर का त्या तुमच्या प्रोजेक्टची कॉस्ट 50,000 असेल तर 25,000मध्ये सिंगर तुम्हाला मशिनरी प्रोव्हाईड करतं आणि 50% तुम्हाला ती बेअर करावी लागते. त्याच्यानंतर तुम्हाला एक असेसमेंट होते म्हणजे एक्झाम घेतली जाते सिंगर कंपनीकडनं आणि त्याचं सर्टिफिकेट मिळतं. आणि प्लस त्याच्यानंतर त्यांचं जे सर्टिफिकेशन आहे डिप्लोमा मिळतो आणि एक सर्टिफिकेट कोर्स आहे. ते सर्टिफिकेट घेऊन तुम्ही इतर ठिकाणी जॉबसाठी जाऊ शकता म्हणजे प्लेसमेंट्स होऊ शकतात. अदरवाईज सेकंड ऑप्शन जो आहे की तुम्ही तुमचं स्वतःचा ओन सेटअप करू शकता. म्हणजे फॅशन डिझायनिंग पण आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तुमचं एखादं स्टिचिंगचं काहीतरी सेटअप करू शकता. त्यामुळे ह्या सगळ्या रिक्वायरमेंट्स आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये 2 कोर्सेस येतात जसं सांगितलं की एक आहे तो 3 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स आहे आणि 6 महिन्याचा डिप्लोमा कोर्स आहे. त्याच्यामध्ये सिंगरनीच डिझाईन केलेलं करिक्युलम आहे. त्याच्यामध्ये सर्टिफिकेट्स आहेत. ट्रेंड इन्स्ट्रक्टर्स पण सिंगर कंपनी प्रोव्हाइड करते आणि जे इन्स्ट्रक्टर्स आहेत ते 5 वर्षासाठी कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर काय आहे त्याचं रनिंग ते जे कोणी स्पॉन्सर पार्टनर आपण म्हणूया याच्यामध्ये, की एखादी संस्था आहे की जिला हे असं स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करायचं आहे, ती पार्टनर किंवा स्पॉन्सर आणि हे जे मशीन्स आहेत ते त्यांच्या मालकीचे राहणार. म्हणजे जर एखादं त्यांच्यामध्ये त्यांनी ग्रुप्स केलेले आहेत. एक 35 मशीन्सचा सेटअप आहे, एक 20 मशीन्सचा आहे आणि एक 11 मशीन्सचा आहे. तर याच्यामध्ये जे मशीन्सचा सेटअप जो आहे त्याच्यामध्ये फॅशन मेकर्स आहेत, इंडस्ट्रियल स्विंग मशीन्स आहेत, डिलक्स मशीन्स आहेत आणि आपल्या साध्या मशीन्स आहेत. ह्या सगळ्या मशीन्स प्रोव्हाइड करतात. तर ह्या सगळ्या मशीन्स जे कोणी स्पॉन्सर्स किंवा पार्टनर्स असतात त्यांच्या मालकीचे असतील आणि ते जिथे जी काही आयडेंटिफाईड स्पेस असेल तिथे तुम्ही हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करू शकता. आणि त्याच्यामध्ये अजून एक आहे की इन केस जर तुम्हाला वाटलं की ह्या सेंटरमध्ये काही वर्षांनी आता काम होत नाही आहे किंवा आता हे मशीन्स तसेच पडून आहेत, आता याचा काही उपयोग नाही, तर ती मशीन्सचं सेटअप तुम्ही ते उचलून दुसऱ्या ठिकाणी घेऊन दुसरीकडे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करू शकता. तसे आपण ॲग्रीमेंट्स करतो ज्याला सर्व्हिस लेवल ॲग्रीमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये कंपनी आणि पार्टनर त्याच्याबरोबर ते ॲग्रीमेंट्स होतात. तर ह्याच्यामध्ये थोडक्यात कॉस्टिंग सांगते. 35 मशीन्सचा जो सेटअप आहे त्याची ॲक्च्युअल त्या मशिनरीज आहेत जवळजवळ 4-4.5 लाखाच्या. त्या जर आपल्याला घ्यायच्या असतील तर 1,71,000मध्ये 35 मशीन्सचा सेटअप येतो सिंगर कंपनीकडनं. आणि दुसरं जे आहे जो 20 मशीन्सचा आहे तर तो साधारण 1,27,000मध्ये 20 मशीन्सचा सेटअप येतो. त्याची ॲक्च्युअल कॉस्ट ऑलमोस्ट 3 लाखाच्या वर आहे. तर असा हा सेटअप घेता येतो. आणि प्लस ह्याच्यामध्ये रिकरिंग कॉस्ट जर म्हटली तर जे तुमचं ज्या त्या स्पेसचं काही रेंट असेल, समजा ती जागा भाड्याने घेतली असेल तर तिचं रेंट आणि ओव्हरहेड्स जे काही इलेक्ट्रिसिटी वगैरे त्याचं ते फक्त करावे लागतील. आणि ह्याच्यामध्ये अजून एक आहे की जी मुलं किंवा मुली ज्या आपण स्टुडंट्स घेणार आहेत त्यांचे पर स्टुडंट ₹100 पर मंथ सिंगर कंपनीला आपल्याला द्यावे लागतील. पण फीसच्या बाबतीत असं आहे की ही नॉमिनल कॉस्ट आपल्याला द्यायची आहे. पण प्रत्येक जी संस्था आहे
ती फीस ठरवू शकते, की ₹100 सिंगरला ते द्यायचे आहेत. पण मग त्याच्यावरती तुम्ही जी काही कॉस्ट कारण तुम्हाला ते सेंटर रन करायचं आहे. तर ते सेंटर रन करण्यासाठी जी काही कॉस्ट आहे, त्यामुळे तुम्ही ती फीस त्याप्रमाणे आकारू शकता. म्हणजे ती 500, 600 किंवा काहीही असू शकते. पण त्या पर स्टुडंट ₹100 मात्र तिथे सिंगरला द्यावे लागतात. असा हा प्रोजेक्ट आहे. ह्याच्याबद्दल जर का काही आणखीन माहिती हवी असेल तर तुम्ही केव्हाही किंवा शुभांगीताईंना कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. थँक यू. तुमचाही नंबर देऊन ठेवा ना. हा, मृदूला तुझा नंबर दे आणि 11 मशीनचं कॉस्टिंग किती आहे ते पण सांग. आणि तू नाशिकला हा प्रोग्राम सुरू केलेला आहेस. हो, हो. नाशिकला आम्ही 2 सेंटर्स सुरू झाले मागच्या आठवड्यात. एक हर्सूलला झालेलं आहे आणि एक त्र्यंबकेश्वरला. बालिका आश्रम म्हणून वुमेन्सचा आश्रम आहे, म्हणजे निराधार महिलांचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्येच आपल्याला हा सेटअप केला आहे. आता माझ्याकडे फोटो नाहीये. पण सिंगरनी पूर्ण सेटअप दिला आहे. म्हणजे साइन बोर्ड्स, ग्लोज साइन बोर्ड्सपासून वॉलपेपर्सपासून सगळा सेटअप त्यांनी करून दिला. मशीन्सचं इन्स्टॉलेशन त्यांचा माणूस येऊन करून जातो. आणि शिवाय त्यांनी त्यांच्या आश्रमामधल्या एका लेडीलाच इन्स्ट्रक्टर म्हणून त्यांनी सांगितलंय. तर ती आता ट्रेनिंगसाठी चाललेली आहे. तिचं 1 महिन्याचं ट्रेनिंग होईल आणि शिवाय कंपनीचं बॅकअप आहेच पूर्ण. म्हणजे जागेची व्यवस्था एकच मिनिट, ट्रेनिंग देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ते सिंगरच पैसे देतात, ते संस्थेला हो. द्यावे लागत नाही. नाही, नाही. आणि तुझा नंबर दे. आणि आम्ही चेंबर तर्फे असे कार्यक्रम चेंबरने ठरवलेल्या 6 रिजनच्या अंडर करायचे आहे. म्हणजे दिस इज जस्ट वन ऑफ द ऍक्टिव्हिटी. तर तसं चेंबरच्या तर्फे हे प्रोग्राम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करतो. आता दादरच्या संदर्भात म्हणजे सुरुवात झालेली आहे. तर दोन्ही पण अजून जागेचा प्रश्न आहे. तर पण तो सॉर्ट आउट झाला. तसं आपल्याकडे तर नवी मुंबईकर सुदैवी आहे की आपल्याला कुठे ना कुठेतरी जागा मिळणं जास्त सोपं जातं, जसं नाशिकला पण तर तुझा मृदूला नंबर जरा सगळ्यांना सांग आणि मग चॅटमध्ये पण सांग. माझा नंबर मी सांगते 9422701244. मी चॅट बॉक्समध्ये पण टाकते. थँक्यू. कोण विचारत होतं का? नंतर मग दीपा बोलते. एकदा रिपीट करा. माझा नंबर सांगते परत 9422701244. जागा आपण प्रोव्हाइड करायला लागते, म्हणजे हो, जागेची हो. जागा आपली लागते. मेंटेनन्स ते करतात मशीन. ठीक आहे. थँक्यू मृदुला, तू वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. चेंबर तर्फे आपण असं संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा करतो. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा होता मृदुलाताई, की हां. तुम्ही म्हणजे जागा प्रोव्हाइड आपणच करायची, पण त्याला थोडंफार तरी शिकण यायला हवं नाही का? नाही, काही आवश्यकता नाही. कारण आपण ट्रेनिंगच मुळात त्या स्टिचिंगचं देणार आहे. त्यामुळे पूर्वीचं आपल्याला काही नॉलेज असायला पाहिजे असं काहीच हे नाही. बरं. तेवढंच ते मी मशीनचा जो सेटअप असणार आहे, तो मशीनचा सेटअप मग आपण पैसे भरल्यानंतर तो सेटअप आपलाच असणार आहे का? कंपनीचा हक्क राहतात त्याच्यावर? मृदुला आवाज नाही, मशीन्सचं कसं आहे, जर एखादी संस्था आहे, आता फॉर एक्झाम्पल मी तुमचं महिला मंडळाचं सांगते, की तुम्ही समजा एखादं स्पॉन्सर घेतलं, तुमच्याकडे जागा आहे, एखादा हॉल आहे, तिथे तुम्ही तुमच्या महिला मंडळातर्फे एखादं स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करता आहात. तर तुम्ही जी काही 50% कॉस्ट दिली 1,00,000 सव्वा लाख त्याच्यामध्ये जे काही मशीन्स येतील, त्याचं जे ॲग्रीमेंट होईल ते तुमच्याशी होईल. त्या मशीन्सची मालकी तुमची राहील. आणि ते असं असतं, की जरी तुमची आत्ता जी काही बॉडी आहे, प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेशरर वगैरे जे काही असतं, ते समजा पुढच्या वर्षी किंवा 2 वर्षांनी काही चेंज होणार असेल, तरी पण काही फरक पडत नाही. नाहीतर काय होतं, की एक प्रेसिडेंट सुरू करतो आणि त्याच्यानंतर पुढे मॅनेजमेंट चेंज झाली, की त्याच्याकडे बघायला कोणी नसतं आणि किंवा त्यानं मागे काय झालं किंवा ह्याचं काय ॲग्रीमेंट झालं हे माहिती नसतं. याच्यासाठी म्हणून हा सस्टेनेबल व्हावा म्हणून हा कंटिन्युअस प्रोजेक्ट म्हणून आपण एक ॲग्रीमेंट होतं आणि त्यामुळे कंपनीचा पण जो माणूस असतो तो आपल्यासोबत असतो. त्यामुळे त्या हेल्पमुळे बराच फायदा होतो आणि तो कंटिन्यूअस राहतो.
नाही तर काय होतं की ज्यांनी सुरुवात केली तो असेपर्यंत तो प्रोजेक्ट चालतो, नंतर तो बंद पडतो. मग 11 मशीनची कॉस्ट काय काय समजा सुरुवातीला जर मिनिमम सुरू करायचं असेल तर 11 मशीन्सची जी कॉस्ट आहे अंदाजे येस ती मला वाटतं एक 75,000 आहे. म्हणजे त्या संस्थेला किती द्यावे लागणार? सिंगरला ॲक्चुअल त्या मशीन्सची कॉस्ट 1,70,000 आहे. त्यामुळे त्याची 76,000 कॉस्ट तुम्हाला द्यावी लागेल. आणि 76,000 हे रोटरी वाल्याच्या रोटरीच्या थ्रू जर ओळख असेल लोकल रोटरी किंवा लोकल कुठल्या ग्रुप तर हो, त्यांच्या थ्रू मिळू देऊ शकता. मला एक प्रश्न विचारायचा आहे की मग बिझनेस जो आहे आता हे सेटअप वगैरे केल्यानंतर हा बिझनेस आपल्याला सिंगर कंपनी देते की कसं, म्हणजे बिझनेस कसा मिळणार करण्यासाठी? बिझनेस म्हणजे तुम्ही ते सेंटर चालू ठेवणार ना. तुम्हाला जसं मुजराने म्हटलं की तुम्ही 100 रुपये सिंगरला द्यायचंय, तुम्ही 300 रुपये 500 रुपये फी लावू शकता आणि ते उरलेला जो फरक आहे तो त्या सेंटरला रनिंग कॉस्ट बरोबर मुजरा? हो, हो. आणि बरोबर. ते जे काही आपण पैसे देणार सिंगर कंपनीला 75,000 किंवा 1,00,000 काय असतील ते त्याचं काय म्हणजे ते कंपनीचेच असणार का त्याचं? आपण मशीन्स विकत घेतोय, फक्त आपल्याला 50% सबसिडाइज कॉस्टमध्ये आहे. अच्छा अच्छा. म्हणजे मशीनवर मालकी हक्क आपलाच राहणार आहे. पूर्ण. ते फक्त तुम्हाला ट्रेनिंग आणि सपोर्ट प्रोव्हाईड करायला म्हणून कंपनी आहे आणि जे तुम्ही परीक्षा देणार मुलींची, त्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्टिफिकेशन सिंगर कंपनीचं मिळणार म्हणून त्याला वेटेज आहे की पुढे त्या मुलीला कुठे जॉब जरी करायचा असेल फॅशन डिझायनिंगमध्ये किंवा काय तर त्या सर्टिफिकेटला वेटेज आहे कारण ते सिंगर कंपनी देणार आहे. पर्सनली पण कोणी करू शकतं का असं समजा महिला मंडळच नाही तर माझ्या स्वतःच्या याच्यात मी घेऊ शकते काय मी हो हो कोणीही करू शकतो, म्हणजे घरात पण सुरू करू शकतो. करू शकतात. 11 मशीनची जागा असेल तर सुरू करायला काहीच हरकत नाही. हो हो स्पेस जर असेल तर काही साधारण 450-500 स्क्वेअर फीट जागा पाहिजे सेटअपसाठी. आणि मग ते आपल्याला ओके थँक्यू ज्योतिला. आणि तुला नंबर दिला अजून काय असेल तर ज्योतिला व्हॉट्सअप करा मी नंबर दिला आहे. हो नाही पण व्हॉट्सअप करून दे आणि त्याच्यावरती त्यांच्या प्रश्न सुद्धा आणि मग ते सगळं उत्तर दे किंवा ठराविक वेळेला फोन दे. ओव्हर टू दीपा नाव. दीपा ही आमचं पालघर सेंटर कॉन्टॅक्ट सेंटर आहे त्याचं हे सांभाळते. दीपा ओव्हर टू हो नमस्कार. बाकीच्यांनी आपले ऑडिओ जरा बंद करा प्लीज. आयटी कंपनी चालवते careerraiser.in आणि वेगवेगळ्या गव्हर्नमेंट त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टर बरोबर काम करते विशेषतः महिला उद्योजकांसाठी. आता मी ऐकत होते जस्ट एक मगाच्या मिल मशीनच्या संदर्भात जो एक पॉईंट चालला होता त्याबद्दल एक सांगते. तुम्ही सर्वांनी एक PM सिविंग मशीन योजना म्हणून सर्च करा. 2022ला आत्ता ही योजना डिक्लेअर झाली. ह्याच्यामध्ये फ्री मशीन मोदी गव्हर्नमेंट तर्फे हे करतायत. 20 ते 40 वयोगटातल्या महिलांसाठी ही योजना आहे. तुम्ही तोही एक उपक्रम पाहू शकता. त्या फ्री आहेत. आणि आता जसं आपण बरंचसं मगाशी मी बेसिकली एज्युकेशन आणि ट्रेनिंग सेक्टरमध्ये असल्यामुळे फक्त एक तुम्हाला एक थोडंसं सांगेन की आपण घरी बसूनही बऱ्याच गोष्टी करू शकतो किंवा म्हणजे अगदी छोटा मोठा उद्योग आपला ऑलरेडी रनिंग असतो. तर त्याबरोबर आपल्याला आपल्या बरोबरीने जितक्या महिलांना आपल्याला उपलब्ध करून घेता येईल कामाच्या संदर्भात. आणि आता जसं आपण ऐकत होतो की 1,00,000 भरायचे किंवा 75,000 भरायचे व्हॉटेवर मनी. आपला जरी बिझनेस नसेल तरी सुद्धा प्राईम मिनिस्टर PMEGP म्हणून एक योजना आहे. तुम्ही नोट करू शकता. PMEGP ही प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणजे जे फर्स्ट लेव्हल एंटरप्रेन्योर्स आहेत म्हणजे ज्यांचा बिझनेस आता नाहीच आहे आणि आता चालू करायचा आहे. तर त्यांच्यासाठी अगदी कुठल्याही कारणाशिवाय लोन मिळतं. विशेषतः महिलांसाठी मुख्यमंत्री कर्ज योजना म्हणून एक PMEGP म्हणूनही एक योजना आहे. त्याच्यामध्ये 30% सबसिडी पण मिळते. म्हणजे जर आपण 1,00,000 रुपये आता सपोज आपल्याला जसं मगाशी त्या मॅडमने म्हटलं की मी एकटी चालू करू शकते का तर नक्की करू शकता. 1,00,000 रुपये जर तुम्हाला भरायचे जरी खिशामध्ये 1,00,000 रुपये आपल्या नसतील तरी सुद्धा तुम्ही त्या योजनेला फक्त प्रोजेक्ट फाईल सबमिट केलीत तर
तर 1 लाखाचं लोन साइन झाल्यानंतर त्यामधले 35,000 रुपये हे आपल्याला महिलांसाठी विशेष सबसिडी आहे. म्हणजे तोही एक फायदा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला 70,000च परत रिपेमेंट करायचं असतं. तर आपल्या बँकेमध्ये आपण तसं फॉर्म ऑनलाईन सगळं उपलब्ध असतं. जसं मगाशी मी म्हटलं तुम्ही आय-टीच्या ह्याच्यात आहे शुभांगी ताईच्या सेंटरमध्ये मी ऐकत होते. तर आपल्याला थोडा ॲडव्हान्स होऊन ह्या सगळ्या घरी बसूनच तुम्ही हे सगळं अप्लाय करू शकता. म्हणजे कसली गरजही नाही. आता तुम्ही सगळे नवी मुंबईकर आहात. खारघरमधले आपण जर म्हटलं तर खारघर आपलं ठाणे जिल्हा अंतर्गत काही भाग आता नवी मुंबईचा आपला अलिबाग अंतर्गत येतो. तर तुम्ही तिकडे जिल्हा उद्योग केंद्रामध्ये हे अप्लाय करू शकता. हे सगळे फॉर्म ऑनलाईन लिंकवर उपलब्ध असतात. तर आता भरपूर सांगण्यासारखं आहे. पण अर्थात आपण आता या ह्याच्यात तेवढं एक आपण करू शकतो. महिलांचं जे 9% आहे शासनाच्या दरबारात सुद्धा आता जसं भारत पेट्रोलियम आहे, माझगाव डॉक आहे, तर अगदी सगळ्यांचा आवडीचा विषय असतो केटरिंग किंवा शिवणकाम म्हणा किंवा आपण जे महिला उद्योग म्हणून मसाले प्रिपरेशन ह्या ज्या गोष्टी आहेत, तर त्यासाठी सुद्धा विविध पातळीवर ज्या आपल्या पब्लिक सेक्टर्स आहेत म्हणजे पी-पी-यू आता शासनाने हे कंपल्सरी केले. कंपल्सरी 3% ऑफ बिझनेस हा महिला उद्योजकांकडून ह्या मोठ्या कंपन्यांनी घेतला पाहिजे. आणि आता मी जस्ट कालच एक स्टॅटिस्टिक वाचत होते, तर जवळ-जवळ फक्त 0.5% फक्त महिला उद्योजिका ह्या सगळ्या शासनाच्या मोठ्या कंपन्यांना प्रोव्हाईड करतात बिझनेस. म्हणजे फक्त विचार करू शकता म्हणजे आपल्याला कितीतरी संधी आहेत. एक तुम्ही जसा एक आपला तुमचा गट आहे, बचत गट आहे, वेगवेगळे तुम्ही तुमचे ह्याच्यातर्फे तुम्ही एक ॲज अ एफ-पी-ओ म्हणा किंवा तुम्ही एल-एल-पी कुठल्याही कंपनीमार्फत तुम्ही हे सगळं अप्लाय करू शकता. तर म्हणून मी मगाशी आता सगळं ऐकत होते. तर ह्या काही ज्या हे आहेत पॉइंट्स ते आपण करणं गरजेचं आहे. तुमच्या एका संस्थेच्या तर्फे सुद्धा तुम्ही हे अप्लाय करू शकता. वेगवेगळ्या बचत गटासाठी सुद्धा आता अगदी म्हणजे आपल्याला असं पूर्वी असं होतं, की बचत गटातल्या बायका फक्त पोळी भाजीच करतात. तर तसं नाही. आता अगदी तुम्ही पाहिलं असेल तर बऱ्याचशा इंडस्ट्रीला सुद्धा बचत गट सपोर्ट करतायत. इव्हन दे आर ॲज अ बिग ऑर्गनायझेशन. तर त्यामुळे आपल्याला आपण महिला जी ग्रुप आहे आपला, तर तो एक सक्षम कसा होईल त्यातल्या अर्थात 10 महिला काम करतात, 10 नाही करत. पण नंतर 10 जणींनी सुरुवात केली, की आपोआप पाठच्या 10 जणी येऊ लागतात. हा म्हणजे एक अनुभव असतो आपल्या सगळ्यांचा. तर ते आपण नक्की करू शकता. आणि आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये नवी मुंबईसाठी ज्या विशेष आता जे काही उपक्रम चालू आहेत, तर त्यामध्ये पण नक्कीच सहभाग करा. आपले महाराष्ट्र चेंबरतर्फे जसं आम्ही म्हटलं, की पालघर, ठाणे या भागामध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी चालू असतात. तर शुभांगीताईंशी नक्की संपर्कात राहा. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडूनही तुम्हाला समजतील. आणि थँक खरंच छान उपक्रम म्हणजे मला ताईंचं मी भाषणही ऐकत होते आणि तुमचं सगळं महिलांची उपस्थिती पाहून आणि अगदी यंग आणि असा मिक्स क्राउड आहे ते पाहून नक्की आनंद वाटला. थँक सो मच मला बोलायला संधी दिल्याबद्दल. थँक्यू. तुमचा पण नंबर देऊन ठेवा तिकडे मॅडम. हो, हो. मी नंबर चॅट बॉक्सवर टाकते. 7738 184 063. मी आपल्या नवी मुंबई आणि ठाणे या ह्याच्यामध्ये खादी ग्रामोद्योग खादी एक मिनिट खादी ग्रामोद्योग आणि DIC त्याचबरोबर महाराष्ट्र उद्योग संचालनालय ह्यासाठी नवी मुंबईच्या उद्योग मार्गदर्शन सेशन्समध्ये असते. CMEGP आणि PMEGP ही जी स्कीम सांगितली त्याच्यामध्ये जेव्हा म्हणजे स्कीम पास झाल्यानंतर 10 दिवसाचं फ्री सेशनही असतं महिलांसाठी. त्यामध्येही आपण संपर्क करू शकता आणि खूप चांगल्या संधी आहेत त्याच्यामध्ये काम करण्यासाठी. पुन्हा एकदा नंबर सांगते 7738 18 4063. थँक्यू. थँक्यू दीपा. ओके, आता 2च मिनिटं मी घेते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचं आपली नवी मुंबई शाखा पण आहे आणि आमचे सतत कार्यक्रम होत असतात. आता पालघरचा 15 दिवसापूर्वी झाला. आता ह्या शनिवारी म्हणजे परवा शनिवारी 3 वाजता एक कार्यक्रम आहे. तर मी त्रिवेणीताईंना पाठवते आणि तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये घाला. आमचे बहुतेक 99% कार्यक्रम हे विनामूल्य असतात, ओपन टू ऑल. पण काही कार्यक्रम मेंबरसाठी असतात आणि आमची मेंबरशिप आहे सेंटिनरी. आम्ही 100 वर्ष पूर्ण करणार आहोत 27 मध्ये. तर ती मेंबरशिप सेंटिनरी मेंबरशिप आहे 10,000 रुपये 10 वर्षाकरता. म्हणजे वर्षाला 1,000 रुपये इन्क्लुझिव्ह ऑफ GST. आणि तुमचं जर GSTचं रजिस्ट्रेशन असेल ज्यांचे बिझनेस आहे तर त्यांना तो बेनिफिट मिळतो. म्हणजे वर्षाला फक्त 850 रुपये आहेत.
त्याच्यात तुम्हाला एक अत्यंत सुंदर दर महिन्याला अंक मिळतो. त्याच्यात ह्या वेगवेगळ्या योजना असतात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात. आता 1 तारखेला साम टीव्ही बरोबर लाईव्ह बजेटवरती आहे. म्हणजे प्री बजेट, पोस्ट बजेट आणि ड्युरिंग बजेट. तर नंतर आता एस्पेशली आता आमचं पुढच्या 1 वर्षाचा आहे, की ह्या ज्या स्कीम्स दीपाने सांगितल्या, ह्या सगळ्या आणि ह्याच्याहून अनेक त्या स्कीम्स आमच्या मेंबर्सपर्यंत पोहोचवायचं. त्याच्यावरती वर्कशॉप घ्यायचा. त्या स्कीम आता मी आता एक वाचला प्रश्न, की फायनान्स कसं मिळणं? फायनान्स मिळणं वगैरे ठीक आहे, पण ऍक्च्युली प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करायचा, कोणाला भेटायचं, काय करायचं ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करण्याकरता आमचं सेंटर जे मुंबईला आहे तिथे आमचं एक व्यक्ती बसलेली असणार आणि हे ते विनामूल्य मेंबर्स करता मार्गदर्शन करणार. त्याचप्रमाणे आमची डिरेक्टरी आहे, की बाबा आता एखाद्या व्यक्ती करत असेल, काय समजा चिवडा करत असेल आणि जसं दीपक म्हणाले ह्या गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट त्यांना 3% ह्या आपल्या प्रांतपणाकडनं घ्यायच्याच आहे. तर मग अशा वेळेला चेंबरच्या एखाद्या मेंबरकडून घेणं त्यांना नक्कीच जास्त सोयीचं वाटणार आणि त्या दृष्टीने आम्ही ते तयारी करतोय. तर मी इथे या प्लॅटफॉर्मवरती पण सांगते की आमचा नंबर मला तुम्ही व्हॉट्सअप करा. माझा नंबर मी शेअर करते 9167-234-016. मला व्हॉट्सअप करा. मी जास्त कारण मला मीटिंग सतत चालू असल्यामुळे फोन घेणं कधी कधी शक्य होत नाही, पण व्हॉट्सअप मेसेज मी नक्कीच त्याला रिप्लाय करते. त्याच्यावर तुमचं जर नाही शंका निरसन झालं तर मी नक्कीच बोलते. किंवा तुम्ही आमच्या चेंबरच्या वेबसाईटवरती जा. आमच्या मसिया म्हणतात त्याला, म्हणजे मसिया सारखं MACCIA महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर. तुम्ही गुगल सर्च केलं आणि मेंबरशिप केलं तर आमची वेबसाईट तुम्ही बघा. आमचे काय करायचे आता काल आमची एक मीटिंग झाली 5 वाजता पेरू आणि लिमा ह्या कंट्रीचे एक्सपोर्ट काय अपॉर्च्युनिटीज आहेत. फार्मास्युटिकल आहे, त्यांना मोटरचे पार्ट्स पाहिजे आहेत, त्यांना पण स्नॅक्स आवडतात, त्यांना इंडियन स्नॅक्स चिवडा वगैरे हे त्यांना फार आवडीचं आहे. तर ह्या एक्सपोर्टच्या संधी मग एक्सपोर्ट करता तुम्हाला लायसन्स कसं पाहिजे, कुठलं पाहिजे, तुमची काय लेवल पाहिजे, तुम्ही डायरेक्टली एक्सपोर्ट करणार की थ्रू सम एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन करणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या जातात. आणि माझं अजून एक सजेशन आहे, यंगर जनरेशन इथे कोण असेल तर त्यांनी जरूर, कारण तुम्हाला नेटवर्किंग म्हणजे कारण संपूर्ण महाराष्ट्रातून आणि ह्याच्यात तर तुम्हाला म्हणजे मी सांगते, मी जेव्हा जॉईन 12 वर्षापूर्वी झाले तेव्हा मी अगदी नवी मुंबईत तेव्हा काय माहीत पण नव्हतं कुठे महाराष्ट्र चेंबर आहे आणि काय असं होतं. जेव्हा जायला लागले तेव्हा मी इतकं शिकले की मलाच आश्चर्य वाटलं की मी 35 वर्ष ते 30 वर्ष बिझनेस केला, पण मी माझा बिझनेस आणि माझे प्लॅन याच्या पलीकडे माझं परीखच नव्हतं. आणि जेव्हा तुम्ही इतरांना भेटायला जाता, इतरांबरोबर तुम्ही बोलता, तेव्हा दीपासारख्या आणि मृदुलासारख्या मैत्रिणी तर मिळतातच, पण बिझनेस स्टॉक म्हणतात ना, तो असणं इम्पॉर्टंट आहे. आम्ही कधी भेटलो तर बाकीच्या गोष्टीबद्दल नाही, तर तिथे काहीतरी 2 जणांनी एक मला हे माहीत सुरू केली PM सुईंग मशीनची. मी लगेच तिला विचारलं की बाबा मला दे, म्हणजे मी अजून 4 लोकांना त्या योजनेबद्दल सांगेन. आणि आमच्या नेक्स्ट जे आता शनिवारी आहे त्याच्यात तो पण विषय चांगला आहे की 75 वर्षात काय आपण इंडिपेंडन्स मिळालं तेव्हा आपल्या काय अपेक्षा होत्या, काय व्यवसाय करायला म्हणजे होणार होता आणि आता काय स्थिती आहे याच्यावरती एक कर्नलच बोलणार आहे. तर तो पण अत्यंत चांगला कार्यक्रम आहे, विनामूल्य आहे, तुम्ही जॉईन व्हा. पण आता आणि त्याच्यानंतरचा पालघरचा कार्यक्रम आम्ही थोड्या फायनान्स होते आणि त्याच्यानंतर हा सगळ्या सवलती ज्या आहेत काय सवलत काय मिळणार, कोण त्याला एलिजिबल आहे, कुठे अप्लाय करायचं, कुठल्या रीतीने अप्लाय करायचं आणि फॉलोअप काय, तर फॉलोअप करता चेंबरची एक व्यक्ती डेप्यूट करणार किंवा त्या व्यक्तीलाच विचारायचं. कारण मला विचारलं तर मी काय एवढी इन्फॉर्मेशन देऊ शकणार नाही का, पण तशी व्यक्ती देणार. तर ह्या रीतीने आमच्या कामाचं स्वरूप आता दुपारचं बोलतानाच माझ्या डोक्यात विचारलं की बाबा हे असं करायचं, 1% डेडिकेटेड फॉर दिस तर अजून त्या प्रश्न आहेत का मॅम तुमचा नंबर एकदा रिपीट करा, कोणीतरी विचारलं.
9167234016. कोणाला काही विचारायचंय का? कृपया विचारायचं असेल तर शुभांगीताईंना काही प्रश्न आहेत कोणाचे? मला वाटतं बहुतेक प्रेक्षकांचे प्रश्न झालेले आहेत. तर आपण आता आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करू. खरंच खूप खूप धन्यवाद वांगीताई, मृदुलाताई आणि तसेच दीपाताई यांचे. खरंच इतक्या सहज सुंदर शब्दांमध्ये महिला स्वावलंबी स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्या जोमाने विकास कामात सहभागी व्हाव्यात यासाठी केलेले मोलाचे मार्गदर्शन आपल्या सर्वांना उद्योजिका होण्यासाठी मार्गदर्शन करेलच आणि नवीन यशस्वी उद्योजिका तयार होतील याची नक्कीच खात्री आहे. परत खूप खूप धन्यवाद शुभांगीताई. परतीचे दोर कापून उद्योग हेच माझं ध्येय आहे, हेच माझं उद्दिष्ट आहे हा मनाशी निश्चय करून वाटचाल करण्याचा विश्वास आज आपल्याला शुभांगीताईंनी दिला. मला वाटतं मी उद्योजक होणारच मधला च सुद्धा हेच आपल्याला सांगत असतो आणि हा विश्वासच आपल्याला कायम ठेवायचा आहे, पुढे न्यायचा आहे आणि त्यासाठीच प्रेरणा म्हणजे आजचा माझा कार्यक्रम. पुन्हा एकदा तेजस्वी महिला मंडळातर्फे धन्यवाद. तसेच मंडळाच्या भक्कम काम असलेल्या देविनीताई आणि मनीषाताई यांचे धन्यवाद. शेवटी आणि मुख्य धन्यवाद सर्व प्रेक्षकांचे जे नेहमी भरभरून प्रतिसाद देतात आणि सगळ्यांना एक विनंती, या कार्यक्रमाबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या. तसेच मंडळाचे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कार्यक्रम आवडल्यास लाईक करा. विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देते शनिवारच्या. नमस्कार मंडळी, काय आवडला ना आमचा कार्यक्रम? चला तर मग आमच्या या तेजस्विनी महिला मंडळाच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप शेअर करा. आणि हो, तुमच्या कमेंट पाठवायला मात्र विसरू नका बरं का, कारण तुमच्या कमेंट आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि जास्तीत जास्त महिलांनी आमच्या मंडळाचे सभासदत्व घ्या. सभासदत्वासाठी माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.